one of the great white ball players. रोको, अब इनको कौन रोकेगा? देखिए इंग्लैंड वर्सेस इंडिया सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, तुमचं मनोरंजन करत असतानाच महाराष्ट्रातील विविध बोली भाषांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. त्याचबरोबर यांना मनापासून दाद देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचंही स्वागत, अर्थात बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईद आमणकर आणि गॉर्जियस आणि ब्युटिफुल सौंदर्य अश्विनी भावे. मंडळी, प्रत्येक मराठी माणसासाठी महाराष्ट्र दिन म्हणजे अभिमानाचा दिवस. आणि हा दिवस कसा साजरा करावा यासाठी एका गावात भरली एक ग्रामसभा. बघूया तिथे काय घडतंय. मला सांगा, आपण इथे का जमलेलो आहोत ते तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे म्हणजे हे बुवा सावत्या लिस्ट देते. अरे हो मास्तर लिस्ट घ्या. सगळ्यांची नावं लिहिली ह्याच्यात. प्रत्येकाचा ब्रँड लिहिलेला आहे. व्हेज कोण, नॉन व्हेज कोण, सगळे लिहिले. तुमच्या दोघांचं ब्रँड टाका आणि व्हेज काय नॉन व्हेज काय तुमचं तुम्ही टाकून घ्यायला घेत त्यात पुढे. ही हे कसली लिस्ट आहे? हे काय? मास्तरांनो, आमका कोणी काही विचारूकच नाही. माझं आणि बारक्याचं नाव पण लिहा त्या लिस्टीत. मी चकना खातलय, बारक्याक एक चमचोभर पाचतलय. नाव उतरतलं ना बारक्याचं. हे बुवा माझं नाव लिहिलंयस काय? मी पण या गावातलं, माझं नाव लिहिलंयस काय सांग मला. मी पण पितो यार. एक मिनिट. ही लिस्ट पार्टीची आहे का? ही धर. बाय चिकू, बिया काढू. कशा काय झालं? मोठा आहेस का तू? काय झालं काय? ही काय लिस्ट तयार केली यांनी? मला सांग, तू गावात काय निरोप पोहोचवला होतास? अहो सरपंच मला बोलले 1 मेच्या अगोदर सगळ्यांनी बसायचंय. मला वाटलं 1 मेला ड्राय डे म्हणून त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला पार्टी करायची, म्हणून मी सगळ्यांना तसं सांगून आलो. म्हणजे काय, मी एकटाच पार्टी देणार आहे काय? मी एकटाच पार्टी देणार आहे. जर काय असेल तर सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढा. कळलं काय? अरे नाही रे. तुम्ही एक काम करा, कुणा कुणाला किती काढायचं तर आधी कळलं, नंतर गोंधळ नको. अरे नको. अरे ए आकलेच्या कांद्यांनो. अरे वा, कांदा पण आणलं धाव. मनात 2 गुणी लागेल. सरपंच मला माफ करा, पण आज मी या सगळ्यांसोबत तुम्हालाही मनातल्या मनात शिवी देतोय. का? मास्तर दिलेली आहे. कुठली शिवी दिली? जी तुमच्या मनात आहे तीच दिलेली आहे. मुद्दा काय आहे मला सांगा. 1 मेला काय असतं? 1 मे. नका बोलू, मी सांगतो. 1 मेला महाराष्ट्र दिन असतो की नाही? त्या निमित्त आज आपण मीटिंग घेतोय की बाबा आपल्याकडे महाराष्ट्र दिनानिमित्त आपण काही कार्यक्रम करणार आहोत का? काय असतं, असे जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यातूनच सामाजिक प्रगल्भता सुद्धा वाढते की नाही आपली, हो की नाही? तर मला सांगा, आता आपण 1 मे निमित्त काय कार्यक्रम घ्यायचा आहे? काय पंचायतीकडून आपल्याला 3,500 रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. तर आपल्याला कार्यक्रम काय घ्यायचा याची मीटिंग आहे ही. सांगा बरं, काय काय घेता येईल, काय करता येईल? मास्तर मी काय म्हणतोय, भावाचं पोरगा आहे माझ्या, याला लेजिम काय खेळतोय वय, त्याला बोलवू आपण कार्यक्रमाला. 100 रुपये दिलं नाही त्याला, काम फिट होतंय त्याचं. काय करत, झांबाळांग चापाळांग चापाळांग झांबाळांग झांबाळांग चापाळांग चापाळांग झांबाळांग झांबाळांग चापा झांबाळांग. नाही थांब, जा जा जा. राखी बांध त्याला, राखी बांध. मागे इकडे. काही आवश्यकता नाही याची. मास्तरांनो, जी म्हणजे आमचे पोवाड लय चांगलो गातात, त्यांचं पोवाड ठेवचो काय? हा ठेवा पोवाडो. हा ठेवा. हा. अगदी छातीत ना धूर निघाल एवढा पोवाडा गायला सांगा त्यांना. अरे काय सुचवता वाय? कायला इड्या ओढून ओढून त्याच्या छातीचा पिंजरा झाला. ऐशी भावाचा पोवाडा गाणार आहे तो. आपलं काय ते? मुद्दा काय आहे? महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रम करायचा आहे की नाही? असा कार्यक्रम करूया ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान आहे हे दाखवता येईल, किंवा आपली
युयुत्सु वृत्ती जी आहे ती जागृत झालेली आहे हे दाखवता येईल हो की नाही? हो नाही सगळं बरोबर आहे जे काय करेल ते करा पण जोडाक्षर जरा त्याच्यात कसं कमी असतील अशी बात. महाराष्ट्र बोलताना माझी वांद होतात तुम्ही खरं तर गोव्यात जन्माला यायला हवं होतं. कशाला ते लिहायला आणि बोलायला सोपं असतं की नाही? मग त्यापेक्षा आसाम काय वाईट आहे? मिझोराम केवढं सोपं आहे ती त्याच्यात जावा तुम्ही. मी तर म्हणतो तोंड घेऊन पेरूला जावा. नाही नाही. लंडनला जा सोप आहे. थांबा थांबा सरपंचानू हा. तुम्ही या सगळ्यांचं चॅलेंज घ्या आणि व्हेनेझुएलाला जावा. ए बापरे. तिकडे जावा आणि सलग व्हेनेझुएला शब्द 50 वेळा बोलून दाखवा ह्यांना. हा. 2 गोष्टी होतील, एक तर ह्यांची मस्ती जिरल नाही तर तुमची जीभ झडल. खरंय खरंय. व्हेनेझुएला ए, बसायला नको. मी कुठं जाणार नाही आणि जो नेता ज्या गावातला आहे त्या गावाचं नाव त्याला घ्यायलाच यायला पाहिजे असं नाही आहे ना वसाऱ्यांनो. माणसाची संपर्क फक्त चांगला असायला पाहिजे. अरे पण आता सरपंच कुठल्या गावात जाणार हा विषय आहे का? मास्तर नाही की तुम्ही नाही? चालू केलात पहिला विषय. माझं चुकलं मला माफ कर. मुद्दा काय आहे लक्षात घ्या. महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्याला कार्यक्रम करायचा आहे हो की नाही? आपला महाराष्ट्र 36 जिल्ह्यांचा आपला हा महाराष्ट्र आता उंच उंच भराऱ्या घेतोय की नाही? मास्तर हम्म. 36 जिल्हा येतो आपल्याकडं. हो तर बघा, मला फक्त सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई आणि सिंधुदुर्ग एवढंच माहिती लागा. अजून कुठली जिल्हा आहे ती? आहे. मास्तरांनो तसं बघू गेला तर मी माहेरची येंगुर्ल्याची असय पण येंगुर्ला जिल्हा नाही आहे. हा तसं पण मी चिपळूणचा आहे, पण चिपळूण काय जिल्हा नाही आहे. ते मी काय म्हणतो तुमचं जाऊ दे तुमचं महत्वाचं नाही मास्तरांचं. मास्तर तुम्ही कुठले? खयचे? बेवारच बॉडी घेऊन फिरत असतात गावात कळायचं कसं आम्हाला? हा मरू दे पण काय आहे आमची हिस्ट्री लई डेंजर आहे. काय तुमची काय सांगता? ऐकाय पाहिजे. काय आहे आम्ही मूळचं मुंबईचं. होय का? अरे पोर्तुगीज जो साहेब होत ना त्यांच्या बायकोला माझा आजोबा डान्स शिकवायचा. काय सांगू नका बोरा. मग बरं त्या पोत्रिकीच बाईचा फोटो आहे तुमच्याकडे? पोर्तुगीजचा बायचा मध्ये झगा घालून माझ्या आजोबा बरोबर डान्स करतानाचा फोटो हाय. गे बाय तुमचा आजोबा जगा घालायचा? सरपंच आहो म्हणून गप राहिलाय. आजोबा झगा कसा घालील? धोतर नेसायचं तिनं झगा घातील आहे. काय करायची बाई, हा? पण मुळात महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. इथपासून एक पोर्तुगीज बाई झगा घालून नाचते इथपर्यंत कसा जातो रे तुमचा विषय? ते फ्लो मध्ये कुठं पण जात. नको सांगूस मला फ्लो मध्ये कुठे जातात ते. तो मुद्दाच नाही. अरे मुद्दा काय आहे मित्रांनो? काय आहे मला सांगा. महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्याला कार्यक्रम करायचा आहे की नाही? बरोबर. त्याच्याविषयी आपण बोलायला नाही हवं खरं की आहे. नाही? मग गोविंदग्रज काय म्हणाले होते मला सांगा. देवा शपथ आम्हाला खरं कोणालाच नाही काय माहिती. कोणाला काय सांगणार? नाही माहिती तर मी सांगतो. नाही माहितीच नाही. गोविंदग्रज काय म्हणाले होते? राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा. मास्तरानू हम्म. गोविंदाग्रज सरपंचांना भेटलेले काय? का? ते दगडांच्या देशा बोलले म्हणून. मास्तरांनो हाच काय बोललाय ते त्याला सांगा शब्द माग घ्या नाही तर डोकं फोडून त्याचं मी आता. बघा आता डोकं कशावर फोडतात? दगडा. हम्म. डुच्या मारू मग. अरे शांत बसा जरा शांत बसा. मग त्याला सांगा काय? सरपंच सगळ्यात आधी तुम्ही ना एक चांगल्या उपमा वापरा स्वतःसाठी. हा. मला सांगा तुम्ही दगड आहात का? नाही मग डोकं का फोडाल त्याचं? मग डुच्या मारू. तुम्ही डुक्कर आहात नाही मग ढुशी तरी का माराल? एक काम करा तुम्ही स्वतःसाठी चांगल्या चरित्राचा एक उत्तम चरित्राचा प्राणी निवडा बरं. हा. निवडा हा बिझी राहा. आता आम्ही महत्वाचे निर्णय घेतो. हा. तर मुद्दा काय आहे लक्षात घ्या. गोविंदग्रज मी जे सांगत होतो महाराष्ट्राबद्दल ते आधी लक्षात घ्या. ती माहिती लक्षात घ्या ना. आपल्याला त्याच आधारावर आपल्याला कार्यक्रम करायचे आहेत. मुळात एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आपण ज्या भूमीवर राहतो तिला काही कालपर्वाचा इतिहास नाहीये. मग 1.5 लाख वर्षांपूर्वी या महाराष्ट्र भूमीत गोदावरी नदीच्या काठी मनुष्य प्राणी राहत असे. म्हणजे याला पुरावे आहेत बरं का. अश्मयुगीन पुरावे आहेत. 1.5 लाख वर्षापूर्वी. हम्म. बापरे. तुम्ही खरं तर तुम्ही विचारही करू नका मोरे तुम्हाला चक्कर येईल. मी 200 वर्षापूर्वीचा विचार केला तरी मला चक्कर येते. ते दीड लागले पण ना. बघा म्हणजे तसं सांगायला गेलं तर 2500 वर्षांचा अज्ञात इतिहास आहे या भूमीला. होय काय? मोठ्या मोठ्या राजांनी इथे राज्य केलं की नाही? काय? इसवी सन तुम्हाला सांगतो साधारण इसवी सन पूर्व 230च्या दरम्यान किंवा आधी इथे मौर्यांचं राज्य होतं. मौर्यांनी सुद्धा आपल्यावर 200 वर्ष राज्य केलं. त्यात मौर्यांनंतर सातवाहनांनी सुद्धा आपल्यावर राज्य केलं. म्हणजे टरक ना. नाही सात वाटेल ते बोलू नका. सातवाहनांनी इथे राज्य केलं म्हणजे कोणी तर सातकर्णींनी राज्य केलं. त्यातल्या त्यातही गौतमी पुत्र सातकर्णी याने या प्रांतात खरं तर भरभराट आणली.
म्हणजे इकडे महाराष्ट्रात बरोबर, या महाराष्ट्रात त्यांनी इथे महाराष्ट्रात राज्य केलं. त्या माणसाने काय केलं असेल, त्या माणसाने इथे व्यापार वाढवला. रोमनचे जे लोक आहेत, रोमचे त्यांना इथे बोलवलं, त्यांच्यासोबत व्यवहार केला. मग कधी तिथले रोमचे लोक इथे येत असत, कधी इथून लोक रोम मध्ये जात असत, असा व्यवहार व्हायचा. मास्तर बघितलं का लगा रोम मधनं माणसं इकडे येतील या. मी लगा साताऱ्यात ना आलो इकडे शेती करायला, तरी मला लगा तुमचं म्हणत नाही तुम्ही. हा, अजून मी मला गावातला म्हणत नाही तुम्ही. ए बाय, ती रोमची लोक गावच्या राजकारणात काड्या करत नव्हती. गावातल्या पुढे तिकडे नदीवर कपडे धुवायला गेल्या की उघड्या अंगान चोरबावडी चोरबावडी असं करायचे नाहीत ते. थांबा, एकदम शांतपणे बोलायचं. एकदम कोणी बोला तर मी माळे पटके देईल मी. मास्तर मला एक गोष्ट सांगा. 8 वर्षापासून इथं राहतोय मी. अख्खा 7-12 माझ्या नाव आहे. हे ज्याला मलाच उभं करा या वर्षी इलेक्शनला सरपंच म्हणून. बघा धिंगाणा करतो की नाही गावात. बघा नागरिक आहे का या गावाचं मी. अरे मग नागरिकच झालं वासाऱ्या, सरपंच कशाला होतो साहेब. शांत व्हा, शांत. हे बघा, हाच आपला प्रॉब्लेम आहे. आपल्या लक्षात येत नाही. आपण काय करतो, आपण आपलं परक असं सतत करत राहतो आणि त्यामुळे विकास खुंटतो. कळतंय का तुम्हाला? मी जे सांगत होतो ते महत्वाचं आहे की नाही मला सांगा. मग इथे सातकर्णींनी राज्य केलं, इथे राष्ट्रकूटांनी राज्य केलं, इथे चालुक्यांनी राज्य केलं, इथे वाकाटकांनी यादवांनी राज्य केलं, हो की नाही. आणि मुळात या सगळ्यांच्या राज्यात हा प्रांत बहरत गेला. म्हणूनच आज सुद्धा अजिंठाच्या बौद्ध लेण्यांवरती वाकाटक आणि सातकर्णी या दोघांचाही प्रभाव दिसतो. म्हणजेच काय, एखादा राजा गेला म्हणून त्याने केलेलं कार्य पुसलं का त्यांनी, तर नाही, त्यांनी ते कार्य पुढे नेलं. एखादं कार्य नष्ट करूया आणि नवीन तयार करूया असं आहे का, नाही, तशी त्यांची वृत्तीच नव्हती. जुनं जे आहे ते सुद्धा जतन करूया आणि नव्याचा सुद्धा निर्माण करूया अशी त्यांची वृत्ती होती, हो की नाही. हे सरपंचांना सांगा का गेल्या वेळचे सरपंच होते ते गेले, हे निवडून आले. त्यांनी काय केलं नाही, काय? त्यांनी पानपोई बांधलेली, तिथे माठ ठेवला होता, त्याच्यावर त्यांचं नाव होतं. हे दगडाने ते नाव पुसायला गेले, माठ फुटला. वेगळा माठ आणायचा ना, तर तो नाही, फुटलेला माठ जो आम्ही पानपोई म्हणून वापरतोय. ते आता कशाला इकडे सांगतो फालतूगिरी. पण मला सांगा, ते नाडकर्णीने टकाटक केलं, आणखी काय काय केली. सरपंच काय झालं यांना समजावा रे कुणीतरी. नाडकर्णी आणि टकाटक नव्हते, सातकर्णी आणि वाकाटक. कसं म्हणजे टकाटक 1 टकाटक 2 तसं वाकाटक काय केली नाही. मास्तरानू त्यांना बिझी ठेवा ना काहीतरी करून. काय करू, एका कोऱ्या पानावर ना दोन्ही बाजूला मागे पहा लिहून द्या. पूर्ण एक मे बिझी काय बोलले, काय नाही, महत्वाचं बोलले ते. शांत बसा तुम्ही. मुद्दा लक्षात घ्या. काय आहे ना, एक बघा, माझ्या लक्षात आलेलं आहे, मी तुम्हाला इतकं सांगण्यात अर्थ नाही. 2500 वर्षांपूर्वीचं सोडा, पण किमान आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना तरी आठवा. आता 1 मे येतोय की नाही. तुम्हाला माहिती आहे महाराजांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी आपल्यासाठी स्वराज्य घडवलं की नाही. मग आपण कितीतरी लोकांनी बलिदान दिलेलं आहे या स्वराज्यासाठी, आपण त्यांचे आभार मानायला हवेत की नाही. मुळात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी मागणी करत असताना 107 लोकांनी सुद्धा त्यांच्या छातीवर गोळ्या घेतल्यात की नाही. मग ह्या 107 लोकांमध्ये बरेच लोक होते, त्यापैकी गोखले, कामतेकर, जाधव असे हिंदू होते. बने सुद्धा होते बरं का. मग त्याचबरोबर जॉन, झेवियर असे ख्रिश्चन होते. होर्मसजी करसेटजी सारखे पारसी होते. वजीर अली, मोहम्मद अली सारखे मुस्लिम होते. म्हणजे काय, तर हा महाराष्ट्र होण्यासाठी अनेक जाती धर्माच्या लोकांनी इथे बलिदान दिलेलं आहे, हो की नाही. मग आपण सुद्धा जर असंच अनेक जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे चालत राहिलो तर महाराष्ट्र महान राष्ट्र सुद्धा होईल. खरंच चांगलं बोललो आहे. हा उद्या सगळं भाषणात मांडा. माझ्याकडनं अनुमोदक आहे तुम्हाला. आणून मोदक तुमचे तुम्ही खा. अनुमोदक नसतं, अनुमोदन असतं. अनुमोदन. तर आता आपण उद्या 1 मेला इथे सगळ्यांनी जमायचं, आपला जाज्वल्य इतिहास आठवायचा, अभिमान वाटून घ्यायचा आणि त्याचबरोबर महाराष्ट्र गीत सुद्धा गायचं. श्रीनिवास खळेंनी संगीत दिलेलं आणि कवी राजा बढे यांच्या वीर श्रीयुक्त शब्दांनी सजलेलं महाराष्ट्र गीत
आणि पद्मश्री शाहीर साबळ्यांनी गायलेलं. बरं. चला तुम्हाला महत्वाचा मुद्दा कळलेला आहे तर मग आजची ग्रामसभा संपली. जय महाराष्ट्र. अप्रतिम सादरीकरण. या मास्तरांच्या तोंडी नेहमीच महत्त्वपूर्ण माहिती असते, पण आजची माहिती ही अधिक विशेष आणि खास होती कारण ती आपल्या महाराष्ट्राविषयी होती. क्या बात है. जय महाराष्ट्र. खूपच सुरेख. अश्विनीताई, तुमच्या या ग्रामसभेत हळूच जाऊन एखादं कॅरेक्टर बनावं असं मला वाटत होतं सारखं. इट्स सो क्यूट. तुम्ही सगळे लोक, तुमची सगळी केमिस्ट्री इतकी सुंदर आहे. पहिल्यांदा ह्या स्किटविषयी बोलताना मला आत्ता ह्या लेखकाला म्हणजे सचिन सरांना त्याचं खूप शाबासकी द्यावीशी वाटेल. इतकी अभ्यासपूर्ण आणि इतक्या म्हणजे स्किटला धरून ती माहिती त्यांनी घातली होती. त्यामुळे सचिन, यू मेड अस फील सो प्राऊड. होय. म्हणजे आपण महाराष्ट्र आहोत याचा अभिमान वाटावा असं सगळे आपली परंपरा, आपली हिस्ट्री याचं. आणि आज महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना मी शुभेच्छा देते. आणि मला एक सांगावंसं वाटेल की महाराष्ट्रावर कितीही लोकांनी येऊन राज्य केलेलं असलं तरी हास्य जत्रा अखंड महाराष्ट्रावर राज्य करते असं नाही. तर महाराष्ट्राच्या बाहेर जे मराठी लोक राहतात आणि नॉन महाराष्ट्रीयन लोक राहतात त्या सगळ्यांच्या मनावर तुम्ही अखंड राज्य करणार आहात आणि करत राहा. तथास्तु. मंडळी, आपल्या जावयाला अभिनेता बनवायचा विडा उचललाय एका सासऱ्यानं. चला तर बघूया तिकडे काय धमाल घडते ते, जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, खडक पाड्याचा विकी कौशल निमिष कुलकर्णी आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. बाबा 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 दरवाजा उघडाय की बंद? बंद आहे बेटा. सॉरी सॉरी बाबा. निमिष ये दरवाजा बंद आहे. आपण आत कसे गेले? नाही अरे, चल रे चल. ही काय सुरुवात आहे? बिंडोकपणाचा ना सॅच्युरेशन पॉइंट आहे हा तुमच्या. काही अर्थ आहे याला? आपण बंद दारातून आत यायचं, तू विचारणार बाबा बाबा दार उघड आहे की बंद आहे बाबा, त्याच्यावर ओव्हर ऍक्टिंग करणार, म्हणणं नाही बेटा बंद आहे दार. मग आपण परत बाहेर जायचं बंद दारातून आणि बंद दार इमॅजिन करून बेल वाजवायची. काही अर्थ आहे का याला? शांत बस ना. चल अगं काय शांत बस, परत परत तेच करायचं. असं काय करतोयस रे? अरे पण या मंचावर लिबर्टी घेतलेली चालते म्हणून अति नका करत जाऊ तुम्ही. तसं नाहीये निशिम. अरे एकटा माणूस आहे तो, रिटायर्ड माणूस आहे तो. अरे त्याचे काहीतरी नियम आहेत, ते आपण पाहिल्यावर त्याला आनंद होतो. बस इतकंच आहे रे. तू चल ये. अरे ना लॉजिक नाही काही नाही. बिल बघितली तुझ्या रिटायर्ड बापाची चरबी बघितली? काही गरज आहे ही बेल वाजवायची? तू वाजव ना बेल. झोपले अगं काय उपयोग आहे ही बेल वाजवून? इथे नुसतं डबडा बसवलंय. हे किती वेळा दाबलं तरी बेलचा आवाज त्याच्याच नरड्यातून निघणार आहे. ठीक आहे तू वाजव ना, फक्त ओरडू नकोस. हा उघडा चला. अरे वाजवली ना उघडा. अरे उघडा ना यार. बघितलं वर्किंग बघितलं म्हाताऱ्याचं. काय म्हणताय? उघडा ना आता. माझा बाप येणार दारू पुडायला आता. निशिम अरे हे पंजाबी का नसतात दारू करताना? या 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 बाबा या बाबा बेटा बेटा बाबा इथे समोर आहे का बाळा? बाबा काय झालं बाबा तुम्हाला? बेटा तू रडतेस म्हणजे हा प्रश्न मी विचारायला पाहिजे काय झालं, हो की नाही? नाही तसं नाही हो बाबा. मग? बाबा मला कळत नाही तुम्ही एवढं पटकन म्हणजे एवढं लवकर घाईघाईत का बोलवलं मला बाबा?
बेटा जीवाला घोर लागतो, रग पाठीला लागते. थांब बेटा, शांत हो. मी अगदी व्यवस्थित आहे, मला काही झालेलं नाहीये. बाबा तुम्ही बरे आहात नो? मी बरा आहे बेटा. इतकं प्रेम करतेस माझ्यावर? बाबा 9 महिने पोटात वाढवलं तो तुम्ही मला. अरे बापरे. मग तुझी आई काय पोटाला उशी लावून फिरत होती? यांनी वाढवलं तुला पोटात? तसं नाही. हा? यांच्या पोटात गॅस सोडून काही वाढतं का? सगळ्याचे आवाज काढायचे त्यांना, प्रत्येक गोष्ट. निशिम. बेटा हो, मी तुला बोलवलं. एक काम आहे, काय? छोटंसं काम आहे. काय बाबा? बेटा तुझं हे कपाट आवरता आवरता तुझी ही लहानपणीची डायरी माझ्या हातात लागली. माझी डायरी बाबा. माझी डायरी. माझी डायरी. माझी डायरी. माझी डायरी. माझी डायरी. इथून आहे बाळा, तिथून नाही बेटा. अरे तिथून ये ना बाळा. अरे कुठलं घर बांधलंय हे नक्की? याला भिंती नाहीये, दाराला काही अर्थ नाहीये. कुठलं भौतिकशास्त्र वापरलंय नक्की? बाबा माझी डायरी. हो 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 बाळा, हो बाळा. निशिम तुला सांगू, मी लहान होते ना तेव्हा रोज राजू निशा लिहायचे. रोजनिशी रोजनिशी म्हणतात बेटा. हो बेटा. असंच एक दिवस चालत असताना रोजनिशीचं पान हातात आलं आणि मी थबकलो बेटा. म्हणजे बाबा त्या पानावर तू लिहिलं होतंस, आज बाबा माझ्या खोलीत आले, त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला वचन दिलं. काय बाबा? तू मोठी झालीस ना की तुझं लग्न एका मोठ्या ऍक्टरशी लावून देतो. बेटा हो, मी तुला वचन दिलं होतं, तुझं लग्न एका मोठ्या ऍक्टरशी लावून देईल. आणि हे काय करून बसलो ग मी? मला माफ कर बेटा, मी ते वचन नाही पूर्ण करू शकलो बेटा. हे पाप आहे बेटा. बाबा ठीक आहे. मी खरं तर तुझं लग्न एका मोठ्या ऍक्टरशी करून द्यायला हवं होतं, पण हे तर वर्मा सुटला रे कंपनीत काम करतात. हो, वर्मा सुटला रे नाही, फार्मास्युटिकल कंपनीत कामाला आहे मी. कुठला वर्मा कुठून सुटला? जेलमध्ये होता. हो पण ऍक्टर नाही आहात ना तुम्ही? अरे पण ऍक्टर तर नाही आहात ना? अहो, चुकलं बेटा, माफ कर बाबा मला. असं नका करू. मी चुकलो बेटा, माफ कर मला. चुकलो बेटा. तुम्ही ठरवा ना काय नक्की ते. मी तुझ्या नजरेला नजर नाही देऊ शकत बेटा, नाही देऊ शकत. बाबा गॉगल घाला ना. मी मरतो बेटा. असं काय करता बाबा? बाबा वचन पूर्ण करू शकला नाहीत म्हणून जीव द्यायला चालला. नाही बेटा, तुझा हा गॉगलचा पंच ऐकला आणि मला राहावलंच नाही बेटा. चांगलं सुरू असताना मध्येच काहीतरी बोलते, सटकन खातेच नको ना बेटा असं करू. खाल्ली बाबा, सटकन खाल्ली, खांद्यावर खाल्ली. मी काय करू? माझं वचन मी कसं पूर्ण करू देवा? बाबा रडू नका. ओ बाबा ऐका ना, तुमची दरवेळची ओव्हर ऍक्टिंग थांबवा. काही गरजच नाहीये, एवढं काही मोठं झालं नाहीये. एवढ्या लहानपणी तिने ते डायरीत वगैरे लिहून ठेवलं होतं, असं काहीतरी वचन आहे. काही अर्थ आहे का त्याला? तुम्हाला नाही कळणार जेमतेम बापू. जावई बापू. जावे बापू, तुम्हाला नाही कळणार. हे वचन मी दिलेलं आहे, समीर चौघुलेने दिलेलं वचन आहे हे. मग? कळलं ना? मरायच्या आधी मला ते पूर्ण करायचे, तरच मला मुक्ती मिळेल. अहो, याला काय अर्थ आहे बाबा? आता या क्षणाला कसं तुम्ही वचन पूर्ण करणार आहात ते? दोनच पर्याय माझ्या समोर आहेत. काय? एक म्हणजे एखादा चांगला ऍक्टर बघायचा आणि शिवालीचं त्याच्याशी लग्न लावून द्यायचं. ओंकार राऊत आहेच रेडी? काय पोकेमॉनचा गेम आहे का? घ्यायचं कोणाला तरी लग्न लावायचं? आमचं झालंय ना ऑलरेडी लग्न. अरे पण मी काय करू? तुमचं लग्न व्हायच्या आधी लहानपणी हिला वचन दिलंय, हिचं वचन तुमच्यापेक्षा मोठं आहे. मी काय करू? ए खड्ड्यात घाला यार तुमचं वचन. शिवाली, शिवाली तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? आमचं लग्न झालंय, माझं प्रेम आहे तिच्यावर. नाही बाबा, माझं पण निशिमवर प्रेम आहे बाबा. हो भला मी नाही सोडणार अगं मला त्याला. माहितीये, म्हणून तर मला दुसरा पर्याय सुचलाय ना. दुसरा पर्याय हाच आहे की जावई बापूंना अभिनय शिकवायचा, त्यांना ऍक्टर बनवायचं. बाबा चांगला पर्याय आहे. मला आवडलाय. निशिम तू ऍक्टर हो. हे? निशिम तू ऍक्टर बन. अगं वेडी आहेस का? नाही पण. अरे तुम्हाला वेळ लागला का दोघांना? माझा आणि ऍक्टिंगचा काहीच संबंध नाहीये. हे पहिल्या स्किट पासून आम्हाला माहिती आहे. इथे या, इथे या. पर्सनल नाही,
शिवाली हे खरंय. कोण लिहितं ही सिरीज? मी लिहिता. त्या सिरीज मध्ये पहिल्या स्किट पासून नोकरी करणारा जावई असं कॅरेक्टर लिहिलंय माझं. डेव्हलप झालंय. मग मी कॅरेक्टर म्हणून बोलतोय की माझा आणि ऍक्टिंगचा संबंध नाही, पर्सनल नाही बोलत आहे. कळलं? मी पहिल्या स्किट पासून माझं कॅरेक्टर कधीही सोडलेलं नाहीये. तुमच्यासारखा नाहीये मी. कळलं का? तुमच्यासारखा नाहीये मी. गोष्टीतले पंचेस संपले की पर्सनल पंचेस सुरू करायचे. हसू नका स्वतःच. आणि दोघांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचं अस्तित्व माझ्या होकारावर अवलंबून असतं या शो मध्ये. कळलं ना? मी होकार दिला नाही तर करूनच दाखवा. तुम्ही लाख होकार द्याल पण विनोद तुम्हाला नकार देतो त्याचं काय? नाही 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 असं करशील? असं एवढं नाही करायचं रे बाबू. असं काय करतो? ये ये याच्या पुढे एक जरी पर्सनल पंच टाक. नाही ना पर्सनल. रागवू नको ना. काय करू? ऍक्टर बन. गप्प बस. ऍक्टर बन ना प्लीज माझ्यासाठी. तुला वेळ लागलाय का? मला नाही आवडत ऍक्टिंग वगैरे. मला नाही जमणार. अरे बाबा शिकवतील ना. माझे बाबा, माझ्या बाबांना जगातलं सगळ्यातलं सगळं कळतं. हो खरंय. तरुणपणी मी एक मोठा ऍक्टर होतो. परिस्थितीने कॉमेडी बाबा झालो. किती बालिश वाक्य आहे. काही अर्थ आहे या वाक्याला? या माणसाकडून ऍक्टिंग शिकायची मी. अरे असं काय करतोय? ते शिकवतील ना तुला. काय शिकवतील? मला नाही शिकायचं ऍक्टिंग वगैरे अजिबात. मग मी आयुष्यभर बोलणार नाही. लक्षात ठेव. मग बस. तू हे सुट्टी घेईन. गप गप. हे नको ना करत जाऊ. तुझं नेहमीच आहे आयुष्यभर बोलणार नाही वगैरे. काल घरी पण तू अशीच वागलीस. एक मिनिट. शिवाली हे खरंय? निमिष कशा? ए शिवाली, हे मी काय ऐकतो? नाही बाबा. शिवाली हे अगं थांब तिकडे. ऐक ना. ए, तू घरी वागलीस? नाही बाबा, माझं चुकलं. वागली. हे संस्कार आहेत माझे. नाही बाबा. बाबा लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील? माझं चुकलं. समीर चौगुलेची पोरगी सासरी जाऊन वागली. नाही नाही नाही. हे वाग तू अशी नाही ऐकायची. बाबा बाबा नाही बाबा. एक मिनिट. लिंबू कलरचा पट्टा. का? आज अश्विन आज अश्विनी मॅडम आलायत ना. अश्विनी मॅडम आलायत आज. मग त्यांना बऱ्याच वर्षांपूर्वी लिंबू कलरची साडी मिळाली होती. आज मला त्यांना लिंबू कलरचा पट्टा द्यायचा आहे. इतकं केळसवाणं लाजणं मी कुठे बघितलं नाही. अश्विनी मॅडम तुम्हाला माहिती नसेल पण तुमच्या हिना चित्रपटात तुमच्या अपोजिट रोलसाठी मी ऑडिशन दिली होती. काय? हो. तुम्ही कोणाला दिली होती ऑडिशन? RK स्टुडिओच्या वॉचमनला. वॉचमनला ऑडिशन दिली? माझं सिलेक्शन सुद्धा झालेलं होतं. सिलेक्शन झालं? फक्त शूटच्या दिवशी माझा पथनाट्याचा प्रयोग क्लास झाला म्हणून मग मी नाही म्हटलं. काय? हो नाहीतर आज चित्र वेगळं दिसलं असतं हो, तुम्हाला. आणि माझे बाबा ऋषी कपूर सरांसोबत असते, त्यांच्या जागेवर असते. नाही बेटा, मी ऋषी कपूरच्या नाही झेबा बख्तियारच्या रोलसाठी ऑडिशन दिली. त्यांचे जास्त सीन होते ना म्हणून मी त्या रोलसाठी ऑडिशन दिली. अरे कुठला बिंडोक माणूस आहे माझ्या आयुष्यात या बाईमुळे? काही अर्थ आहे का याला? हा? निशिम. अरे काय बोलतोय हा माणूस? लेडी कॅरेक्टर साठी ऑडिशन देऊन आला होता आणि यांच्याकडून अभिनय शिकायचा मी? निशिम, तुला कळतंय का रे तू काय बोलतोयस ते? हो मला कळतंय. पथनाट्यासाठी बॉलिवूडला लात मारणारे बाबा आहेत माझे. आहे कोणामध्ये हिम्मत? माझे बाबा अभिनयाचा महापेरू आहेत. आणि तू महाचिकू आहेस. चिकू महापेरू. महामेरू असं असतं बेटा अभिनय. कळलं? महामेरू. माझ्या बाबांनी अभिनेत्यांच्या विड्या ओढल्यात. पिढ्या मेरे को एक विडी दे, मैं तेरी विडी ओढतो. पिढ्या घडवल्या आहेत असं विड्या वाटतं. घडवल्यात, कळलं ना? आणि आता ते तुला ट्रेन करणार. अरे पण नाही करायचंय ना मला. मला नाही व्हायचंय अभिनेता. निशिम, असं काय करतो? तुला माझी शपथ आहे. अरे तू शिक ना अभिनय. तू अभिनय शिकलास ना तर बाबा तुझ्या अभिनयाला पिल्लू पाडतील. कुठलं पिल्लू ग? अभिनयाचे पिल्लू कोण पाडतं? हा? पैलू पाडतात अभिनयाचे. हो, हो, पैलूच.
तुझ्या बापाने एक पिल्लू पाडलंय ते माझ्याच नशिबात आलंय. निशिम पुरे झालं यार. काय पुरे झालं? तू कोणाविषयी बोलतोस? तुझ्या बापाविषयी बोलतोय. हळू बोल. हळू बोल निशिम. कोण आहेत ते माहितीये तुला? पथनाट्यासाठी हॉलिवूडला लाथ मारणारे बाबा आहेत ते माझे. हे स्वतःचं वाक्य ऐकत जा ग. हॉलिवूडला जाणार आहे हा माणूस. हॉलिवूडची मिनिमम रिक्वायरमेंट इंग्रजी ही असते. येतं तुझ्या बापाला? हा, त्या दिवशी थँक्यूचं स्पेलिंग एच नी सुरू करत होते. एच, थँक्यू एच. नाही ते एकदाच झालं होतं. काय एकदा झालं होतं? नंतर सॉरीचं स्पेलिंग विचारलं तर एफ नी सुरू करत होतात. ऍक्च्युली मला सॉरी नव्हतं म्हणायचं, एफ ने मला हो, फॉरगिव्ह मी असं म्हणायचं होतं. असं होतं ते. चिडचिड करायला लावू नका बाबा. आणि तू उगाच वाटेल ते सांगू नको. हॉलिवूड वगैरे इंग्रजी येत असेल ना तर बोला म्हणा. बस बाबा बाबा ठीक. बस झाला. खूप ऐकून घेतला. बाबा चिडू ना. नशिबात असतं ना टॉपचा हिरो झालो असतो आज मी, हॉलिवूडचा. लहानपणी आम्ही दोघांनी एका नाटकात काम केलं होतं इंग्रजी. आजपर्यंत कुणालाही सांगितलं नव्हतं. आज तुमच्या समोर त्या नाटकातला भाग सादर करतो तेव्हा तुम्हाला कळेल इंग्रजी नाटक काय असतं. तुम्ही इंग्रजी नाटकात काम केलं होतं? प्रॉपर्टी बघ तयार आहे सगळी. हो बाबा. एवढीच? बसा बसा तिकडे. नाव काय नाटकाचं? कळकीचं बाळ. इंग्रजी नाटकाचं नाव? Hey, Mary. I just want what you scale, right? You're gonna take me all of this. Never do that in the front of the place. Wherever you guys are never too scared. There's no way I can go and you know he can chain me down in the front of line and you gotta check me and you got to know this. You just want to scotch for text it? I should first and I should tell and lust. What's gonna this? Really? Yeah. I really want my Yeah. skin? Yeah. You want my skin in the front of the nice? You want to show? No. I want to take you over the sun, this sunshine and this sun and everything. It's a cloud from the rain. Sunshine. Wherever you go. Why did This sunshine, I'm for just gonna score with pump. never talk to me like that? I don't want it. I don't want it. I don't need it. Gotta have the man I want to training. I just want it. I want to check you know all one skin. Don't want me to You want wants to train and you're gonna do your home and then you talk me the divorce. You just want and I don't want it. Our- या मंचावर प्रत्येक वेळी आल्यावर मला एकच प्रश्न पडतो. God, it's man. का? का? God, you want to बस, आज मी निर्णय घेतला. आता 2 महिन्यांनी नाही, I wanna sue. 2 वर्षांनी परत येणार. Wanna sue to real square. You want us to get divorced? And I want this divorce right now. भारी भारी परफॉर्मन्स. अश्विनी ताई, लिंबू कलरचा बेल्टही मिळाला. कसं वाटलं परफॉर्मन्स? What a wonderful performance. First of all, thank you for this लिंबू कलर बेल्ट. इट्स सो स्पेशल. आणि तू ज्या भावनांनी मला दिलास आणि जितकं काही लाजलास तितकं सुंदर मला देखील लाजता येणार नाही. आणि सगळ्यावर वरकड म्हणजे तुमचं शेवटचं जे इंग्रजी नाटकाचा जो परफॉर्मन्स तुम्ही केलात, इट वॉज जस्ट फिनॉमिनल. म्हणजे इट टूक इट टू अ नेक्स्ट लेवल. थँक्यू सो मच. Thank you so much. थँक्यू अश्विनी ताई, थँक्यू. सई, समिता काय लाजला म्हणजे दृष्ट काढास घरी जाऊन. फार सुंदर, फारच सुंदर. निमिष, तुझ्या स्पिरिटला सलाम. कारण आज खूप जहाल काय काय पंचेस होते पण तू त्याला प्रत्युत्तर खूप छान दिलंस. शिवा अप्रतिम. फार सुंदर मजा आली. लवली परफॉर्मन्स. तर मंडळी, आता आपण जाणार आहोत गौऱ्याच्या बर्थडे पार्टीला. चला तर बघूया त्याचे अतरंगी मित्र आज काय सतरंगी धमाल करतायत ते. टाळ्यांच्या गजरात मंचावर आमंत्रित करूया आपल्या यंग ब्रिगेडला. डोळे उघडू नको. हळू
अरे हो ये ये ये. गौरव मला दिसत नाही अरे हो. काही. त्याला सरप्राईज बोलतात मग ये पारी हा, ये ये गौरव. आरामात 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 गौरव गौरव आरामात. गौरव मला भीती वाटते गौरव. अरे तुलाच काय मला पण भीती वाटते. हे का? बर्थडेचं स्किट म्हटलं ना माझे 4 मित्र कुठून भिकारी येते सांगता येणार नाही. हा? ठीक आहे रे. आम्ही डोळे उघडू एक मिनिट थांब 1 मिनिट 1 2 3 उघड. सरप्राईज बघितलं ना. हे आपण हे कुठे आलोय गौरव? माझ्या मित्राचं मेनाच्या पुतळ्याचं वर्कशॉप आहे तिथे आलोय आपण. इथे हो. का? आज तुझा बर्थडे आहे ना तर म्हणाला आज वर्कशॉप बंद. हा कारण आज माझ्या चिमणीचा वाढदिवस आहे ना म्हणून तिला मी मेणाचं घर दाखवायला घेऊन आलोय. खरं तर वाढदिवस तुझा आहे. सॉरी चुकलास. सॉरी ग. काय झालं तू इतकी सुंदर आहे ना की मला चुकायलाच होतं मी काय करू. हा? ठीक आहे पण कावळे दादा तर येणार नाहीत ना. नाही येणार. सगळे कावळे दादा लोणावळ्याच्या म्युझियमला गेलेत. त्यांना मी तिकडे पाठवलंय. आज इथे फक्त आपण दोघच. अय्या. शिवा तुला बघून एक शायरी सुचते यार. बापरे. कुछ तो है उनके होठों पर ना जाने क्यों शर्माती है चूमने जाओ तो इतराती है कुछ कहना है मगर उसे न जाने खामोश क्यों रहती है. शायद थूकना होगा उसे क्योंकि वो मावा खाती है. गौरव कोण बोललं रे. गौरव गौरव ए! ते कोण? आपण दोघंच कोण आहोत ना, हा, गौरव? दोघेच एक मिनिट कोण बोललं रे. गौरव, कोण? कोण बोललं. थांबा ना काय आहे हे काय आहे. माझ्या बर्थडेला गिफ्ट म्हणून इलायची केळी. अरे गौऱ्यांना काय सुचलंच नाही काय आणू यार. खाली उतरलो केळीवाला दिसला केळी दिसली तुझी आठवण आली घेऊन टाकलं. गौरी अरे तुटला मेक सुटेबल आ. You like this, baby? इकडे या. Happy birthday. ही मिश्रा की उंदीर लावला इथं. गौऱ्याबाई हॅपी बर्थडे यार. हॅपी बर्थडे गौऱ्याबाई. हॅपी बर्थडे. जाऊ दे ना बाई. ठीक आहे आणल्या तुम्ही लोकांनी यार. हा ऐका इकडे इकडे हे इकडे अरे तुम्हा सगळ्यांना मी लोणावळ्याला पाठवलं होतं तुम्ही इकडे कसं आलात रे. गौऱ्या निवडुंगाच्या झाडावर बसल्यावर जसे काटे बोचतात तसा गौऱ्याचा बर्थडे असल्यावर गौऱ्याचा मित्र पोचतात. वा 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 एक नंबर मस्त. आम्हाला वा आता तुमची ओळख असं काय ना हाय. ही कोण आहे रे नजम. नजम 7 जन्म पोरगी बघितली ना असं नको वागूस. नका ना फालतूगिरी नका ना फालतूगिरी मी एकाला फालतूगिरी करू नका आधी सांगतोय. देतो ओळख करून देतो शांत बसा. हा, ही याला काय ना ती काय द्या. ठेव तिकडे. ही तुमची होणारी वहिनी माझी गर्लफ्रेंड शिवा विश्वशांती. शिवा विश्वशांती. येस. आडनाव काय. नाही म्हणजे लगेच सर्च करशील. नाही इट्स ओके. आडनाव म्हणजे माझं खरं नाव शिवाली परब आहे. आय चेंज इट टू शिवा विश्वशांती कारण मी विश्वशांतीची प्रसारक आहे. ओ माय गॉड व्हॉट अ कोइन्सिडन्स. गौऱ्या काय गौऱ्या अरे विश्व शांतीची सुरुवात माझ्यापासून तर होते. हाव. ओंकार. नाईस टू मीट यू. माय नेम इज ओंकार. माय गॉड. लोक मला प्रेमाने ए लवकरू असं म्हणतात. हाय हाय. हाय मायसेल्फ बने पण आजपासून बने विश्वशांती. वाव नाईस टू मीट यू. मी पण विश्वशांतीचा प्रसादक व्हायचं ठरवलंय. नो प्रसाद ओक नाही. प्रसाद ओक नाही रे प्रसारक. प्रसाद ओक आणि विश्वशांती यांचा काय संबंध आहे का. अश्विनी मॅम रोज येत जा ना म्हणजे आम्हाला असं दोन्ही खुर्च्याकडे बघावंसं वाटेल. रस्ता रोका कभी काली घटाने घेरा डाला कभी बैरन हवाने बिजली चमक के लगी आंखें दिखा. सायलेंस गौरी. लाइन मत मार. वो मेरा काम है.
मॅडम अश्विनी तुला भावे देणार नाही. अरे घूंघट में छुप जाओ. गंदी कॉमेडी गंदी कॉमेडी. बेबी डॉल लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. येस येस Come on. प्लीज लांबून कर ना. Have a seat. मैं ओके ए नजरे रंगीन अदा संगीन. ओके I am every girl's fantasy. I am Shyam Zaka, Aka Sugar Daddy. शुगर डॅडी रुखवतातला साखरेतला उंट वाटतोस तू. शुगर डॅडी. Gauri, give your tongue some agricultural taxes. म्हणजे अपनी जबान को लगान दो. जबान को लगा मग असं असतं ते. Whatever it may be, शाम की बोली कुत्ते की नली पूछ में डाली लेकिन वाकडी तो वाकडी. याचं काय आहे बे? काय बोलतोय यार? थांबवा ना यार तुम्ही. बाबा अरे नको बाबा, सई मॅडमचं आवडतं पात्र आहे ते करू दे. त्या हिमानागाला काय करायचंय ते. That's why we're sitting here. Shut up you baby banana. मेरी बातों में मुझे ना अड़ाना. बेबी बनाना बस बस का गप्प. Baby doll, let me complete my introduction. येस येस प्लीज Shyam is what people call me. ओके But from now on, I am not only Shyam. देन I am Shyam, poison and peace. पॉइझन अँड पीस म्हणजे विश व शांती. अरे, तुझ्या कॉमेडीला लाल चड्डी घालून बैलाच्या शर्यतीत पळवलं पाहिजे. मग काय? अरे, कसं बोलताय बे? अरे नका ना इज्जत काढू माझी. यार, तुमची होणारी वहिनी आहे ना यार ती. Okay, Gauri, relax. Happy the birthday. इंट्रोडक्शन. हा इज्जत काढू नका तुमची वहिनी आहे. नका रे, इज्जत काढू रे Hello. माझी. थांबा जरा लांब. युनिव्हर्सल पीस. ओके ओके विश्वशांती राईट राईट माय नेम इज हेमंत. ओके यू कॅन कॉल मी हेम्स. तुला सांग येस एम सो माझ्याबरोबर डेटला येशील? डेटला हा इकडे ये. यार अरे तुम्ही डायरेक्ट डेट बीट बद्दल नका ना बोलू यार. तुम्ही माझे स्वीट आहे ना ती. स्वीट आहे ना तू तर काकू तुम्ही माझी ऐका ना यार. It's okay, it's ती okay, माझी गौरव. नका इज्जत शांत. काढू रे. शांत. लय इज्जत काढताय रे माझी. आपण करूया हा, आपण तुझा हा, birthday celebrate birthday करूया. celebrate. विश्वशांती शांत, विश्वशांती लांब, लांब, लांब. मला कळत नाही What? एवढी कमाल आयडिया तुझ्या डोक्यात एवढूच्या क्यूटच्या ब्रेन मध्ये आलीच कशी? म्हणजे हे काय आहे काय आहे? अरे ऍक्च्युली मला तुमच्या डोळ्यांमध्ये उत्कंठा दिसतेय खरं तर तुला ह्यांच्या डोळ्यात दिसते ती उत्कंठा नाही आहे बेबी. लांब सारखा चला लांब सारखा. नाही नका, ओके लांब गौरव मला सारखा. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील ना. म्हणजे म्हणजे मला माहित नाही कसं पण माझ्या आयुष्याचा माझ्या जीवनाचा एक मंत्र आहे विश्व शांती. मला या जगात शांती पसरवायची आहे. म्हणजे हे जात पात लिंग भेदभाव सगळं सगळ्यांच्या डोक्यातून काढून टाकायचंय. वाव. पण माणूस म्हणून फक्त एकमेकांच्या जवळ आलो तर हे जग किती सुंदर दिसेल ना. मला सांगा लांब लांब म्हणल्यावर कुणाला माझ्या पंथाचा भाग व्हायला आवडेल? मला तुमच्या पंथाचा भाग व्हायला आवडेल. मी होणार तुमच्या पंथाचा भाग. मी ऑलरेडी झालोय तुमच्या पंथाचा भाग. तिच्या पिंटूचा बाप मी होणार. पंताचा भाग बोलल्यावर पिंटूचा बाप बोलशील. ठीक आहे तुला गौरव. ह्या लोकांना शिकवायचा किती बिंडोकात बघितलं का? ए, ऐका ना झालं तुमचं सगळ्यांचं. चला आपण केक कापूया. शिवा केक कापूया. चला केक कापूया. हाच अघोरीपणा मला माणसांतून घालवायचा आहे. अघोरीपणा? हे नाही करायचंय गौरव. आज आपल्या आनंदाचा दिवस आहे म्हणून आपण केक कापणार का? आपण का त्या केकवर अन्याय करायचा? का केक कापायचा? प्राणी कापतात. प्राणी उन्माद करतात की आज आमचा वाढदिवस आहे केक कापूया असं करतात कधी ते? आज तुझा वाढदिवस आहे, आज तू जन्माला आलास, पण मित्रा आज तू काय केलंयस या जगासाठी मला सांग की आम्ही सगळ्यांनी तुझा हा वाढदिवस साजरा करायला हवा. काय केलंय काय केलंय नाही काय केलंय? मारा दोन नाही. मिनिटं. मित्रांनो मी अगदीच पर्सनल त्यालाच नाही म्हणते, सगळ्यांना म्हणते. ओके नाही म्हणजे त्याने असं केलं असं नाही म्हणत आहे. माझा जो पंथ आहे ना त्याचे विचार आहेत, त्याची काही तत्व आहेत, त्याची फिलॉसॉफी मांडते. म्हणजे बघा ना आपण ना एक दिवस प्राण्यांसारखं जगलं पाहिजे. म्हणजे प्राणी बघा ना कसं
निसर्गाशी एकरूप होऊन जगतात, सामावून घेतात निसर्गाला स्वतःमध्ये. आपण सुद्धा प्राण्यांसारखं जगलं पाहिजे. म्हणजे प्राण्यांच्या नजरेतून आपण हे जग बघितलं पाहिजे, तरच कळेल माणसांच्या डोळ्यातून बघणारं जग आणि प्राण्यांच्या डोळ्यातून बघितलं जाणारं जग यातला फरक है ना. फॅन्टाबुलस बेबी डॉल, देयर इज ऑल्सो अ वाइल्ड एनिमल इनसाइड मी. वाव. जंगल जंगल पता चला है, चड्डी पहन के श्याम खड़ा है. अरे यार सांगा ना यार. मित्रांनो, शांती, विश्व शांती, शांती. मी काय म्हणते, आपण त्या दिवसाची वाट का बघायची? आजच करूयात ना हे सगळं. हा, आता करूयात. तुम्ही निवडा, तुम्हाला हवा तो प्राणी निवडा. म्हणा. मी भुंगा आहे. एक मिनिट. मी भुंगा म्हणून ह्या सुंदर फुलावर बसणार. भुंगा म्हणणार, तुला नंगा करून भर दुपारी पत्री पोलावर बसायला पाहिजे, मग तुला कळल. गौरव. भुंगा भुंगा प्राणी आहे का ग? काय करतो ना हा? आपण कोण ठरवणार आहे? तो प्राणी आहे, पक्षी आहे, कीटक आहे की माणूस आहे? माणसाने केलंय हे सगळं, विसरू नकोस गौरव. अगं पण हे मुद्दा त्यांना बनू दे जे बनायचंय ते. आपण भेदभाव करता कामा नये. हे काय आहे? साप. विश्वशांती हा, हा एकदम बिनविषारी साप आहे. ओके. तू ह्याच्या अंगा खांद्यावर अशी खेळू पण शकते, वाव. तुझ्या अंगा खांद्यावर खेळवू पण शकते. मला मुंगूस बनून ह्याला मारून टाकावंसं वाटतंय. गौरव, मग याला सांग लांब व्हायला. असं काय करतो? प्राणी झालो आपण तरी मारायचे विचार जात नाहीत तुझ्या डोक्यातून रे. याला लांब व्हायला सांग. काय? मी कोणता प्राणी करू? तू आधी हेमंत पाटील कर, मग प्राण्यांचं बघू आपण काय ते. तुम्हाला जो हवा तो करा. मी अस्वल करू? मागे. अस्वल? अस्वल. अस्वल होय? अबे अस्वल बनून ससा करतोय यार. नको ना हे बाबा, हे यार नको ना यार. बापरे, हे काय? हे काय? आय एम डोकार, रान डोकार. माझ्या जोक मधलं रानडुक्कर हे आहे? मैं अभी अभी डोकर. नाही. अबे नाही. अबे काय करताय यार? गौरव, ते डुक्कर आहे, तुला ढुशी मारताय. हुआ. नको ना बाबा. वा 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 वा, किती मस्त. ओ मधाचं पोलं. मधाचं ए, माझं पोळं. कोण आहे? केक आहे, केक आहे. माझं कोण आहे? ए, माझं केक आहे. एक मिनिट, मित्रांनो, ए, ठीक आहे. माझा केक आहे. पण त्याचा केक ऐका. पोळं. अरे माझा केक आहे तो. आय लव्ह हनी. वाव. छान दृश्य आहे ना गौरव. अबे घाण दृश्य आहे ते. नाही गौरव, बघ. साप, ससा, भुंगा, डुक्कर एकत्र मिळून जेवण करतायत गौरव. जेवण. अबे तू डुक्कर कमी हेला जास्त वाटतोय. किती छान वाटत गौरव. तू पण कोणता तरी प्राणी हो ना. कशाला मारायला बनू प्राणी आहे ना, मी मनुष्य प्राणी. आज काय कमी आहे का? माझा बर्थडे होता, सगळ्या केकची वाट लावली लोकांनी गौरव, नेहमीप्रमाणे. प्राणी आहेत ते, मज्जा करतायत एकत्र. मग तू पण कर मज्जा, तू पण खा केक. मला नाही करायचा माझा बर्थडे. गौरव, असं काय करतोय? मी मारेन, तुम्ही मारायला नाही का? चांगला वाटतो. हट. वा. भन्नाट परफॉर्मन्स, मॅडनेसचा कहर ॲज युजल. सई. क्रेझी परफॉर्मन्स. पण जेव्हा जेव्हा ही सिरीज येते तेव्हा शुगर डॅडे टेक्स डॅकेट. दादा, मला तुम्ही या भूमिकेत फार आवडता. म्हणजे आज राऊतच्या तोंडी वाक्य पण होतं आणि ते खरं आहे. म्हणजे तुम्ही ते करत राहावं हे बेरिंग घेऊन असंच वाटतं. ब्युटिफुल. सगळ्यांनी अमेझिंग काम केलं. मस्त. थँक्यू. नमस्कार मंडळी. तणावाच्या गोलंदाजीवर हास्याची फलंदाजी करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार.
मंडळी, आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेत तेंडल्या या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि या चित्रपटाचे सादरकर्ते सुनंदन लेले सर. या चित्रपटाचा सहदिग्दर्शक नचिकेत वाईकर, कलाकार अमन कांबळे, फिरोज शेख आणि या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक सचिन जाधव. कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, क्रिकेटच्या मैदानावर फिल्डिंग करणाऱ्या अरुण कदमांना गावकरी देत आहेत काही स्पेशल टिप्स. बघूया या टिप्समुळे फिल्डिंगवर काय परिणाम होतोय ते. ही धमाल घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल गावकरी. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे देवा, कॉमेंट्री करावी की इथेच हरवून जावं. तरी त्यात नेहमी एकच माणूस असतो, यावेळी 2-2 बसवला आणि मग तिसरा माणूस आहे, पण दुर्बिणीला 2च डोळे आहेत ना, म्हणून बाकी मरू दे. तर नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जुजबी प्रीमियर लीग 2023 मध्ये. जुजबी प्रीमियर लीग म्हणजे इथे ट्रॉफी गालावर मिळते. आणि या प्रीमियर लीग साठी स्पॉन्सरशिप मिळाली आहे प्राजक्ता माली विनोद निर्मिती संस्था यांच्याकडून. आमच्या विनोदाला लाफ्टर नाही. अरे देवा, अरे देवा, राखीव प्लेअर पण घेतलाय. बोलू नको, माईक नाही आहे तुला. तर अशा प्रकारे या ठिकाणी इथे जुजबी प्रीमियर लीग सुरू होते. ते म्हणतात ना, रश्श्यात मटणाची फोड आहे आणि सामन्याला चढा ओढ आहे. कारण ही मॅच बघायला आली आहे तेंडल्याची टीम आणि सुनंदन लेले सर. आणि आता होणारा सामना पृथ्वी प्रताप दाढी मिशीवाले 11 विरुद्ध एनी टाइम डेंजर 11 यांच्यामध्ये. पृथ्वी प्रताप यांनी नाणेफेक जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे आणि ते फिल्डिंग सजवताना स्लीप मध्ये आहे 2 तास झोपणारा सावत्या माने. आणि पॉइंटवर स्वतः पृथ्वी प्रताप आणि बाउंड्री लाईनची जबाबदारी दिली आहे लिटिल मास्टर अरुण कदम यांच्यावरती. नावाजलेले क्षेत्ररक्षक अरुण कदम स्टॅन्स घेतलाय कराटेचा आणि करणार आहे क्रिकेट. एक्सरसाइज करताना बन्या हो, हातोडी हातोडी कशाला? वरनं ठोकूया म्हणजे खाली पोचतील वाटत. ए बारक्या पोऱ्या, गेल्या मैदानात काय करतोय? भारी आहे. अरे बॉल चुकून कुठं लागला, दोनाचे चार होतील. शाला नाही तुला? कन्फर्म फोरू बसायला. काय झालं? मी पोरगा दिसतोय, घरी घेऊन जा म्हणजे कळलं तुला मी लहान आहे का मोठा आहे. फिल्डिंग कर. असं फालतूगिरी करू नको. आज मला डिस्टर्ब करू नको. Who am the I am the little master. बाउंड्री प्लेअर. मी आज बाउंड्री सांभाळणार आहे. माहिती आहे? कसली जबाबदारी घेतली आहे बाउंड्रीची? हो, बाउंड्रीची. तू घरी जा, असं ज्या खेळाडूला कधी पण सांगता येतं ना, अशी माणसं इथं उभी करतात. याला ही तुझी पात्रता आहे. नाही ते काय, आणि जर मेन फिल्डर आहेत ना, त्याला बॅट्समनच्या बाजूला उभं करतात. नाही तर काय, घरी जा, नको उगाच काय काम तुझा. तुझी अवस्था कशी आहे माहितीये काय? चिवताई चिवताई दार उघड या गोष्टी मधल्या दारासारखी, ज्याचं गोष्टीत काही महत्व नाही, पण त्या दोन्ही साईडनं बडवला जातो. मी दार आहे वाचाड्या. दोन्ही साईड बरोबर दार आहे मी. मग फालतूगिरी करू नका. डोंट डिस्टर्ब टू यू मी. Who am the I am the boundary player. आज जबाबदारी वसाडून माझ्या. भाषेची तिरडी उचलल्यानंतर पुन्हा एकदा आता सामना सुरू होतोय. अरुण कदम द लिटिल मास्टर फिल्डिंग करायला तयार झालेले आहेत. लिटिल अरुण कदम नाही, 22 पोरींनी नाकारलेला अरुण कदम असं बोल. बरोबर. वसारे कशाला सांगतो त्या कॉम्प्युटर वाल्याला? काय माहिती नको? मग त्याला खरं सांगाय नको. अरे हा परवा पोरगी बघायला गेला, तिकडच्या माणसाने ह्याच्या अंगावर कुत्रा सोडला नाही. गो बाय. मग अरे वसाऱ्या साखली सुटली होती म्हणून तो आला माझ्या अंगावरती. नाही नाही नाही, तुझी कविता पानसट कविता ऐकला ना, आणि सुटला तो स्वतःहून साखली घेऊन. कसली घाणेरडी कविता ऐकवला माहिती आहे ना? कुठली म्हणजे त्या पोरीला जाऊन काय म्हणाला, तू माझी नूडल्स, मी तुझा मसाला,
2 मिनिटात फुलवूया संसार, बाकीचे हवेत कशाला. अरे देवा, अशी कविता होती. मग अशी शांतता. कशी नशिबाने थट्टा आज मांडली, अरुण कदमांची कविता डाली बरोबर सांडली. कशाला बोलतो साहेब? सांगतो कशाला? अरे शांतता आहे. पुन्हा एकदा ऐकली. सामना सुरू होतोय, गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि हा चेंडू टाकलेला आहे आणि हा जोरदार फटका. ए अरण्या, अरे बॉल कुठे आहे? अरे बॉल बाहेर गेला होता. कसली फिल्डिंग करतोय बॉल? आता औषधीच्या घोल देशील बॉल. इथं बिल्डर ए मेल्या बॅटमन कुठं आहे? तिथं आहे ना, तिथनं बॅटिंग करतोय तो. मागे काय तुझ्या बापाच्या लग्नाची फिल्डिंग लावत होतास? अरे हे वसारे माझ्याशी बोलतात, मला डिस्टर्ब करतात म्हणून मी इकडे बघत होतो. आम्ही कुठं काय? ए वा, तुला खेळायचं तर आत्ताच खेळ, नाही तर घरी जाकलला. हा. कसा खेळ? वसारे सकाळचा नाश्ता मी तुम्हाला दिलाय, म्हणा तुम्ही गंडी फरक दिला. मी माझ्या घरची घेऊन आलोय वसाऱ्यांनो, नाही तर नाश्त्याचे पैसे काढा. ए नाश्त्याच्या पैशाचा काढू नकोस. इथं नीट क्रिकेट खेळ, समजला काय? तुझ्यामुळे 4 रन गेलेला आहेत. अबे, ह्यांना सांगा ना तुम्ही. आम्ही कुठे काय? आम्ही कुठे काय नाही बुवा. ये वा दादानू, काय बोलू नका, त्याला खेळू द्या. कल्ला ये वा, बरोबर आहे का? लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. करतोय, या करतोय. ठिकाणी मैदानात 2 सामने बघायला मिळणार आहेत. एक क्रिकेटचा सामना आणि दुसरा पृथ्वी प्रताप आणि संगमेश्वरी बोलीभाषा यांचा पकडापकडीचा सामना. मी आहे म्हणून तरलायस तरी. निमिष कुलकर्णी वाटेला आला असता तर काय केला असतास? म्हणून त्याला माईक लावलेला नाही आहे. चला लवकरात चला लवकर सामना सुरू करायचा आहे. चला. ए वा, बॉल पकड, आता सांगतोय. मी आहे. हे वसाडे मला त्रास देतात. अरे नाही तो अरे कुठल्या वेळ घालवायचा नाही, सामना सुरू करायचा आहे. लिटिल मास्टर. हा. बरोबर बघा. ए बालू, हा, काय ही म्हणतो? किली बघितलीस काय रे? कुठले नाही रे बाबा. ही बघ. HD आहे रे. हो, HD. पण बाय ह्या काय हा? ह्या काय काय म्हणजे? अस्वलाच्या पोराला माणूस एवढा तुडवतोय का? अरे अस्वलाचा पोर नाही आहे, मग अरुण कदम आहे तू. मारून कदम आहे? हा, बघू. अरे तर नाही काय कधी? आता चुलत्यान काल ह्याला तुडवला हा. तेव्हा ही किलीप केली की नाही बघ. होय काय? हे बघ. आणि या ठिकाणी वेळ बाहेर गेल्यामुळे पंचांनी नो बॉल दिलेला आहे. हे बघ. पुन्हा एकदा पृथ्वी प्रताप संगमेश्वरी बोलीभाषा कडेवर घेऊन मैदानात. कशाला मरायला बाहेर गेलेला? ते वसाडे माझी किलीप. बाप, मी 58 वर्षाचा आहेस ना, अजून पण तुझ्या क्लिपा व्हायरल होतात म्हणून तुझं लगीन नाही झाला. हा. माझ्या चुलतान जे मारला ना, त्या किल्पा फिरवतात आहेत सगळे. तर ता मला सांगू नकोस, तू मैदानाच्या बाहेर गेलास म्हणून नो बॉल दिला त्या लोकांनी. मी काय करू? वसाडे किल्पा फिरवतात. ये वा, ये हे काय दादांनू, काय झालं? कशाला असं करता? अरे आम्ही आपलं बघित होते ना, कशाला इकडे आमच्या मागे यायचा? त्यांना काही त्रास देऊ नका, समजली? छे हा. टोस पाहिजेत. मला नको. ये वा, लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. खाली बघा, संगमेश्वरी बोलीभाषा पाया पडते आहे. मेला हो, याच्यावरती सगळं चाललेलं आहे या ठिकाणी. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. मला एक- ये वा, नीट. सारखं मागे बघू नका. 3.5 रुपयाचा पठाण वाटतो आहे. 3.5 रुपयाचा पठाण. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर गेल्यानंतर सामना सुरू होतोय. गोलंदाजाने हा चेंडू टाकलेला आणि हा उत्तुंग मारलेला फटका. चेंडू कॅच. मेल्या होत. हा टोच आहे ना, तुझ्या चाय मध्ये घाल. आणि का मेल्या एवढा चांगला जेल मारला होता, कॅच घ्यायचा. ये तू बाहेर बस. मेल्या तू पहिला बाहेर बस. अरे वसारे, मला तू माझ्या टीम मध्येच नको आहे. ए वा, ए कमेंटेटर, ए अंपायर, मला इम्पॅक्ट प्लेअर पाहिजे. चल, मला बदली प्लेअर पाहिजे. अरे चल. मी नाही, हे वसारे पुढे टाकले, मी काय करू? मेला टोच पकडायला आला इथं. अरे वसारे टाकले, मी काय ए, करू? बुवा, बॉल पकडा सोड. आणि हे काय चित्र दिसतंय या ठिकाणी. अरुण कदम लिटिल मास्टरला बाहेर बसवलेला आहे आणि निखिल बने इम्पॅक्ट प्लेअर इथे आत आलेला आहे. नाही तर खरं तर काय? संगमेश्वरी बोलीभाषेला पण बाहेर बसवलं पाहिजे. सांभाळतो. ये बॉल कुठं आहे रे? तिकडे लक्ष ठेवा. हा लक्ष खातो आम्ही सगळं. ये वा, नीट कर रे बिल्डिंग. ये तू बाहेर बरा. हा. दिसू नको इथं, बाहेर बरा. वसारे, टोच टाकली तुम्ही माझ्याकडे. शांत बस रे, आम्हाला मॅच बघू दे का? अरे आता बोल वसारे, आम्हाला बाहेर काढली नाही. आता बोल. मारीन थोपाड आम्हाला काय? मॅच बघू दे आम्हाला जरा मॅच शांत. बघू दे. ओय, याला सांगा काय? डिस्टर्ब करू नका. बघू दे. अरुण कदम यांना मैदानाच्या बाहेर काढलेला आहे. गावातून पण बाहेर काढायचे. अरुण कदम यांची गटली अरे मॅच बघू दे. मी खेळत होतो ना. अरे मी खेळत होतो, माझा पैसे द्या वसारे नो.
या ठिकाणी क्रिकेटचा सामना वाचलेला पण संगमेश्वरी बोली भाषेचा दारुण पराभव दिसतोय. वाजव रे दादा. काय झालेलं आहे? लय भारी तुफान फटकेबाजी केली. बॉल एकदम स्टेडियमच्या बाहेर. सई. मला असं वाटतं की सुनंदन सरांच्या हृदयाचा रस्ता क्रिकेटमधूनच जात असणार, कारण त्यांना असं म्हणतात की C+C पॉझिटिव्ह त्यांचा ब्लड ग्रुप आहे, क्रिकेट पॉझिटिव्ह. तर त्यांना तर आनंद झालाच असेल, पण ते आलेत आणि तुम्ही हा परफॉर्मन्स करावा हा प्रचंड आवडलेला योगायोग आहे. पम्या लय भाव खाल्लास, म्हणजे खूपच. म्हणजे खरं तर तूच भाव खाऊन गेलास आज. मला फार आवडली कॉमेंट्री आणि तू ते प्रेझेंट पण खूप सुंदर केलंस. अरुण दादा, तुम्ही इतके गोड आहात की रमेश जेव्हा म्हणाला हातोडा घेऊया तेव्हा तुम्ही तुमचे खरंच हात पायाला लावलेत डिस्टन्स वाढवून. तुमच्या स्वीटनेसला जुजबी. आणि मला नाव खूप आवडलं लीगचं. खूप छान नाव आहे. अशी नावं आली पाहिजेत सतत बाहेर. फॅन्टॅस्टिक, मस्त परफॉर्मन्स, मजा आली. सुनंदन लेले सर, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? तुला एकच सांगतो मी, 200च्या पेक्षा जास्त टेस्ट मॅचेस, 400-500 वन डे कव्हर केल्यात, पण मी हे 100% सांगू शकतो की मॅन ऑफ द मॅच बॅट्समन बॉलर झालेले आहेत. आजच्या मॅन ऑफ द मॅच हा कॉमेंटेटर होता. आणि अरे बाबा, तो रिची बेनोचा आत्मा तळमळेल रे वरती. क्या बात आहे. सुपर्ब सुपर्ब. मी लगेच या मॅचचा रिपोर्ट लिहिणार आहे, एवढंच. आम्हाला तो वाचायला खूप आवडेल. मंडळी, आपल्या मुलानं लावलेले दिवे बघून एका वडिलांना बसलाय जबरदस्त धक्का. चला तर बघूया त्या मुलानं नक्की काय दिवे लावलेत ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, हास्य महारथी समीर चौगुले, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. आता हे केस वाळायला तासभर लागेल. काय ग, काय करतेस? गाजर हलवा करते. काय? गाजर हलवा करते. ओंक्याला इतके चांगले मार्क मिळाले, थोडं कौतुक करायला पाहिजे हो. 38% मिळालेत त्याला. गाजराचा रेट सुद्धा 40 रुपये किलो आहे. त्याच्यासाठी गाजर हलवा करतेस? राहू द्या हो. मरून परत जिवंत व्हायची जर असती ना व्यवस्था, मी काल मेलो असतो. आज पुण्यानं जन्म घेतला असता आणि सांगितलं असतं तो माझा कुणी नाही म्हणून. कसं बोलता हो, नका ना असं बोलू. काल मला गेलाय 38% मिळून, सांगितलं नाही गेला. कुठे आहे, कुठे तो? अजून भेटलेला नाही मला. आहे कुठे तो? केव्हाचा आलाय? आत्ता झोपलाय जरा. आत्ता झोपलाय तो? हो. काय करत होता रात्रभर? काय करत होता? इंटरव्ह्यू देत होता. रात्रभर झोपलं नाहीये पोर माझं. मला माहितीये, माझ्याकडे आला आणि म्हणाला, आई मला 38% मिळालेत ना, आता मी इंटरव्ह्यू देणार, मी जॉब करणार, स्वतःच्या पायांवर उभं राहणार म्हणाला हो. रात्रभर दारोदार इंटरव्ह्यू देत फिरलाय पोर माझा. रात्री कुठली ऑफिसेस उघडी असतात? ही कुठली दार आहेत जी रात्र उघडी असतात? काय बोलतेस तू? असं काय करता? फॉरेनचे ऑफिस हो. आपल्याकडे जेव्हा रात्र असते ना, तेव्हा त्यांच्याकडे दिवस असतो. त्यामुळे असं रात्रभर दारोदार करावं लागतं इंटरव्ह्यूचं. यावर एकच उत्तर देतो तुला. हा. बिंडोक. बिंडोक आहेस तू, बिंडोक. बाकी काही नाही आहेस तू. असंच बोला मला सारखं तुम्ही. 38%. ओंकार चौगुले इधर ही रहता है ना? हो हो हो. इधर आहे ना? हो. आमचा ओंक्या इथेच राहतो. घ्या घ्या बसा. 38% मिळालेत त्याला. गाजर हलवा करणार आहे मी. तोंड गोड करा जरा. किस देते तेवढा घ्या. क्या बात कर रही है? अरे ये क्या है? ये क्या रिवाज है? हलवा बनवेपर्यंत हलवा बनवेपर्यंत थांबणार आहात का? मग किस घ्या गाजराचा. अरे नहीं चाहिए वो गाजर बीजर, तुम्हारे पास ही रखो. हो हो, थांबा थांबा. तुम्हारा जो भूरा गाजर है ना वो ओंकार, उसको भेजो. किधर है उन्हें? हाँ, मेकू टोपी पहना दिया उसने. एक मिनिट शांत व्हा तुम्ही. बसा बघू. बसा बसा बसा. एक मिनिट. नमस्कार, मी समीर चौगुले, ओंकार चौगुलेचे वडील मी. अच्छा, इस बंजर जमीन की फसल है क्या उन्हें? हाँ. ए चंद्रकांता की अक्कू. अरे देख रहा क्या इधर उधर? इधर खड़ा है ना आदमी. चल पैसे निकाल. काय?
कुठले पैसे कुठले मला कळत अरे नाही. काय 2.25 लाख रुपए अरे हंस रहा क्या, जोक मारा क्या मैंने है कर रहा. अरे पण कुठले पैसे ते तरी कळेल का मला. कुठले पैसे. अरे तेरा बेटा है ना, रात में मेरे होटल पे आया और रात भर नंगा नाच किया उसने. मग तुम्ही पैसे द्यायला पाहिजे ना त्याला. एवढं परफॉर्म केलं माझ्या पोरानं, तुम्ही उलटे येऊन पैसे मागताय त्याच्यासाठी. अरे ये क्या बावली खदान है, इसको संभाल रहे. अरे डेंजर है ये ने. थांब ना बाई, एवढं थांब ना, वाटलं माझं. थांब ना, नाचून झाला का दाखवतेस नाचून. थांब जरा. शांत बसा, ते नेहमीच आहे ते, जरा प्लीज. हाँ तो तेरा बेटा है ना, उसके दोस्तों को लेके होटल पे आया. पार्टी किया उसने. पार्टी केली. हाँ खाना पीना किया, बड़े बड़े बाता किया, बड़े बड़े बाता ढूंगन खाए लाता. अरे क्या हंस रहा क्या. ऐसा करके बिल देने का टाइम आया ना तो पैसे नहीं थे उसके पास. बोला मैं घर पे जाके लेके आता हूँ और फिर दे तू. गायब हो गया उन्हें. लेकिन उसके 2 दोस्ता थे. अच्छा त्यांनी भरले पैसे. ना रे काय के भरते वो. उनको बोला तुम्हारा दोस्त आ रहा नहीं, पैसे निकालो. तो सरमेश के खिसे से है ना 3 रुपए निकले. अनगावरे है ना, उसके खिसे से तो गंदी कंगी निकली, गंदी कंगी. मेरे को बोल रहा बाला बना लो, मेरे को जान दो. काय सांगताय काय. ऐसे भर के नाक की नोक पे बुक्का मारा ना, तो तुरंत यहाँ का एड्रेस बोल दिया उसने. त्यांनी सांगितलं का गौरवनी ऍड्रेस. पैसे निकाल रे. एक मिनिट. अरे ज्यादा बाता मत कर तू, नाही तर तुला हॉटेलवर घेऊन जाईल आणि तुझ्या भोया उपटून ओपनर म्हणून त्याचा उपयोग करेन. एवढा प्रयत्न केलात पण जमतोय का विनोद. अरे क्या बाता कर रहा रे. नाही तसं नाही, तसं नाही मला म्हणायचं. का मारने आएगा मैं, पैसे निकाल. तसं नाही, मध्ये हिंदी आणि अचानक एक वाक्य मराठीत ते नाही जमलं ना, असं झालं. हरकत नाही. एक मिनिट तुम्ही बसा, मी आत्ताच्या आत्ता दूध का दूध पाणी का पाणी करतो, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. काय दूध संपलंय कालच. त्याचा रिझल्ट लागणार म्हणून आपण सगळ्या दुधाची बासुंदी केली ना, आता नाहीये. देव अक्कल वाटत होता तेव्हा तू काय डायनासोरच्या दुधाचा खरवस करायला गेली होतीस. त्याचं पण होतो. कळतंय का तुला बावळट. अक्कल आहे का तुला. याला बोलो, ओंकारला बोलो. ओंकार, ओढू नका ना, हळू हाक मारा, झोपलाय तो जरा. तुझी झोप महत्वाची नाहीये. 2.25 लाख रुपये मागायला आलाय तो, इकडे वसूल करायला आलाय आणि तो झोपतो, त्याला लाज नाही वाटत. चिडू नका ना त्याच्यावर. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण न ठेवल्याने झालेली चूक. बाहेर ये. नका हो, चिडू. बाहेर ये आत्ताच्या आत्ता. ओंक्या बोला त्याला. चिडू नका. बाहेर ये. ओंक्या काय आहे बाबा, सकाळ 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 तुमचा चेहरा बघायचा म्हणजे बापरे बाप. नको बघूस माझा चेहरा, ह्याचा चेहरा बघ. अरे तेरी तो इधर भाग रहा. पैसे कौन देगा रे. अरे थांबा रे. तेरे को एड्रेस किसने दिया घर का. तेरे दोस्तों ने. 2 मिनट रुको, उनको मार के आता हूं मैं. अरे पैसे निकाल, नहीं तो तेको दुनिया से निकाल दूंगा मैं. जल्दी पैसे निकाल. बाला मारूंगा ना, एक मैसी मारूंगा ना. मेरे को हाथ नहीं लगाने का मैं बोल रहा हूँ. अरे क्या है. बोटों को स्पर्श भी नहीं करने का हमारे लड़के को. अरे ये क्या है. अरे इसकी लैंग्वेज राजस्थान में चली गई ना एकदम से. थांबा ना जरा, कशाला हे करतेस तू. एक मिनिट, तू इकडे या साईडला. मी पण या साईडला. हे पैसे कुठलेत. चिडू नका. पूछो उसको. अरे उंगली मत दिखा रहे. मी काय थांब. खुंबा क्या दिखा रहा. अरे नाही रे खुंबा बाबा. दिखाया ना, खुंबा डाल के लंबा कर दूंगा तेको. याच्याजवळ हे होतं म्हणून हे दाखवलं बाबा. खरंच ऐक ना, मला बोलू दे ना बाबा, फॅमिलीशी बोलतोय. थांब ना बाबा जरा. एक मिनिट. थांब ना बाबा जरा. चिडू. कुठले पैसे. 2.25 लाख रुपये उधार केलेस तू. कुठले पैसे ते. बाबा ते सक्सेस पार्टी. सक्सेस पार्टीचे 2.25 लाख रुपये. कुठली सक्सेस पार्टी. अरे काल मला एवढं घवघवीत यश मिळालं ना 38 मार्कांचं, त्याची सक्सेस. मी माझ्या मित्रांना ग्रँड सक्सेस पार्टी दिली पप्पा. हाँ, ये बिसांदे मुके ने पार्टी दिया. शैंपेन के बाटला से टनाटन फोड़ा इसने. 38% मिले तो 38 शैंपेन के बाटल्या फोड़ रहा हो. अरे तू 100 फोड़, मेरे को पैसे दे. ओंक्या तू 38 बाटल्या फोडल्यास. सॉरी. ओंक्या तू मित्रांना गोळा करून करून पार्टी केलीस. ओंक्या तू 38 बाटल्या फोडल्यास. ओंक्या सॉरी आई, सॉरी आई. अरे मेरे को काय को मार रही है. अरे ऐसा कैसा खौफनाक जानवर है इसको. अब अजय, अब घर में एंटीक पीस बोल के रखो उसको. सॉरी मारतेस. 38 बाटल्या फोडल्यास. ओंक्या तू सॉरी ना आई. पार्टी केली, सगळ्या मित्रांना बोलवून 38 बाटल्या फोडल्यास. एखादी बाटली फोडताना पण तुला आईची आठवण नाही का रे आली.
आली आहे, मी फोटो पाठवलेला तुला व्हॉट्सअप वर. मला नसतं करे तुझं कौतुक वाटलं. 38% मिळवून आलायस एवढा. 38% मिळवलंयस तू सोन्या. मी 38 सुवासिनींना घेऊन येऊन ओवाळलं असतं तुला. मी 38 कुमारिकांना टकीला शॉर्ट्स पाजले असते परत तुझ्यासाठी. इतकं नाही करत मी. ए बिंडक, अरे बिंडक बिंडक, अरे बिंडक बिंडक. काय केलं मी? तुझा पोरगा ना दारू पिऊन धिंगाणा घालतो, त्याकडे फोकस कर ना जरा. ओ बाबा, दारू पिऊन धिंगाणा म्हणू नका. मग काय लस्सीच्या बाटल्या फोडल्यास तिकडे? अरे काय याला काय अर्थ आहे? तुम्ही प्राज्ञा परीक्षेत पास झाला होता तेव्हा नाही तुम्ही पार्टी केली? तेव्हा तुम्ही पियुष नाही का प्यायला? हो, पियुष. तुम्ही आनंद साजरा केलात ना. हो. मग आम्ही पण आनंद साजरा केला बाबा. तुमची पद्धत वेगळी आहे, आमची पद्धत वेगळी आहे. ह्याला काय अर्थ आहे? अरे पण- एक मिनिट आहे. तसंही आई यांना 35 मार्क होते, मला तरी 38 आहेत. बघा सारखं बोलताना मला एवढं तर मला नक्कीच कळतं की 35 पेक्षा 38 जास्तच आहेत. हा. अरे बिंडोक, मला 40 पैकी 35 होते. याला 100 पैकी 38 आहेत. कळताय का अक्कल? गप्पा बसा. ते मला किती पैकी वगैरे ते नका सांगू. 35 पेक्षा 38 जास्त एवढं कळतं मला. आता कसे जास्त? गप्पा बसा. तू आप बताओ 35 बडा के 38 बडा? बासुंदी मुके भैया. अरे बिसांदे मुंह का रहता वो. वो छोड़ो ना, अंक पे रहो ना. मैं क्या पूछ रहा है? 35 बडा के 38 बडा? 38. बघा अरे पण तुला कळत का जरा? 40 झाले, 100 त्यात 38 हे 33. कळत का जरा तुला? जास्त काय मोठा आहे? अक्कल लावू ना तुला बिंडोक. मला कळत नाही यार हिला. दरवेळेला मला बीपी हे करते ती. अरे हा दारू पिऊन पडला तिकडे धिंगाणा घातला ते पण त्यावर फोकस कर ना. बाबा दारू काय करताय? चिडू नका. दारू नव्हती, काय दारू नव्हती, कॉकटेल पार्टी होती. काय होते? कॉकटेल. अरे पाम तेलावरून गोड तेलाकडे जायला मला 30 वर्ष लागली. कॉकटेल कुठून आणलं रे बाबा हे? नाही रे बाबा, काय आहे कॉकटेल म्हणजे काय रे? तुम्हाला कॉकटेल नाही माहिती? नाही. ओंक्या बाबांना कॉकटेल नाही माहिती रे? नॅरो माइंडेड रिजिड पीपल. अहो कॉकटेल तुम्ही नावं नाही ऐकलेत का कधी? मार्गारिटा, मोहितो, स्क्रू ड्रायव्हर, सेक्स ऑन द बीच. मला माहितीच नाही, मी कधी केलंच नाही. कॉकटेलचं नाव आहे सेक्स ऑन द बीच. तुम्हाला सांगते ते ना वोडका बेस्ड कॉकटेल आहे माहितीये. आणि ते ना हरिकेन ग्लास मध्ये. तुम्हाला रेसिपी सांगू का? मी तुम्हाला रेसिपी सांगते. काय होतं माहितीये का? एक हरिकेन ग्लास अशा हरिकेन ग्लास असा शेपचा ग्लास असतो, त्याच्यात प्यायचं असतं. पण बनवायचं त्याच्यात नाही. बनवायला ना आपण एक पाईंट ग्लास घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये असं 30 ml वोडका टाकायचा, मग 10 ml पीच ज्यूस, त्याच्यानंतर 30 ml ऑरेंज ज्यूस टाकायचा, मग त्याच्यावरती एक दुसरा ग्लास ठप असा लावायचा आणि मग असं 8 to 10 सेकंड शेक करायचं. आपण थंडी पडल्यावर ते तेल गोठतं तेव्हा अशी बाटली हलवतो तसं नाही हलवायचं. असं छान म्युझिक वगैरे चालू असेल ना, चिक 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 असं बीटवर मध्येच असं हे झालं. शेक करून झालं की ते बाजूला ठेवायचं. मग तो हरिकेन ग्लास घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये मस्त असा बर्फ टाकायचा, त्याच्यामध्ये क्रॅनबेरी ज्यूस 30 ml टाकायचा आणि मग जे शेक केलेलं आहे ते उघडून असं त्याच्यात वरनं असं तो क्रॅनबेरी ज्यूस ना आधी पण टाकता येतो, पण ना आता बघा हा बर्फ, खाली लाल क्रॅनबेरी ज्यूस, वरती ऑरेंज येल्लो मिक्सचर, असं असं ते मस्त दिसतं. मग त्याच्यावर गार्निश करायला मस्त एक असा बारीक ऑरेंज स्लाइस कापायचा, असा वरती लावायचा, चेरी लावायच्या 2 टूथपिकला, वरती छत्री आणि असं ठेवून हिअर्स युअर सेक्स ऑन द बीच. हे सगळं तुला कसं माहिती? हे सगळं कसं माहिती? अहो ते बाजारात जाताना स्टेशन जवळ तो पब आहे ना, तेव्हा येता जाता नजरेस पडतं. त्या पबला छप्पर आणि भिंती नाहीयेत रस्त्यावरून. अरे कॉकटेल असं दिसतं तुला? हे कुठले रस्ते आहेत जिथे तू ये जा करतेस? का करतेस या रस्त्यांवर ये जा? आणि दुसरं काय म्हणालीस? स्टेशनच्या जवळ पब. पब म्हणजे अरे देवा, तुम्हाला पब पण नाही माहिती?
नाहीस अरे नाही माहिती मग काय आता बोल काय करायचं यांचं बूमर पीपल जेनझीशी ओळखच नाही यांची. अरे काय बोलतोय थोबाड फोडेन ना, झोंबी बिंबी बोललास तर थोबाड फोडेन. जेनझी बोलला तो एकतर ऐका मी सांगते तुम्हाला काय असतं हे बघा आपण तिघं जेव्हा फिरायला जातो बघा तेव्हा आपण एक्स्ट्रा बेड मागवतो ओंक्यासाठी आणि मग मच्छर काट रहा है असं म्हटल्यावर ते म्हणतात ना तो खुद का अगरबत्ती लेके आने का. तो लॉज, तो पब नाही, तो लॉज. हा तुम्हाला ऑफिसकडनं पाठवतात बघा ते छोटंसं हिरवा साबण मिळतो, कडक टॉवेल मिळतो, कधी कधी घरी घेऊन येताना तुम्ही. ते हॉटेल त्याचा पण संबंध नाही. आपण असंच मध्ये कधीतरी नुसतं जेवायला जातो बघा आणि मग बाहेर पडता पडता तुम्ही टिश्यू पेपरमध्ये बचकाभर बडीशोप भरून आणता. ते रेस्टॉरंट म्हणजे हॉटेल झालं, लॉज झालं, रेस्टॉरंट झालं. आता जिथे फक्त दारू मिळते आणि लोक सगळं खरं बोलतात तो बार. पण दारू बरोबर जिकडे असे कॉकटेल्स मिळतात, मस्त छान छान स्नॅक्स मिळतात, असा नाचायचा एक सेक्शन असतो, यंग अशी तरुण तरुण मुलं अशी नाचायला वगैरे येतात, तोच तो पब. एवढी माहिती कशी का तुला? कोलंबसच्या बोटीवर कॅप्टन होतीस की काय तू? काय काय फिरलीस जगात? काय काय माहिती आहे ग तुला? हे सगळं तुला कसं माहिती? येता जाता नजरेस पडत. अरे हे कुठले रस्ते आहेत जे येता जाता अरे गोष्ट पटर चिडू नका. क्या लगा दिए? हा पण आहे. तुम्हारी बातें सुनने के लिए बिठा दिए क्या मेकू वहाँ? सॉरी सॉरी सॉरी. डाल दिए उधर लावारिसों की तरह और कर रहे तुम्हारा स्किट. मेरे पैसे दो नहीं तो. इकडे या. क्या है रे? मी तुम्हाला तुमचे पैसे देणार. मी सामान्य माणूस आहे. मी थोडासा गरीब असलो तरी चालेल, पण शब्दाचा पक्का आहे. मी तुम्हाला पैसे देणार, पण सध्या माझ्याकडे पैसे नाही आहेत. हम दूंगा पंका तुमको पैसा दूंगा हम प्रामाणिकपणे दूंगा. ठीक है मेरे पास एक ऑफर है. जब तक पैसा नहीं मिलता मेरे को तब तक तू मेरे होटल में वेटर बोल के रहेगा. काय चालेल? ए इधर आ. मैं वेटर नहीं बनूंगा. हम मैनेजर है MAJ इंडस्ट्री में, तो तुम्हारे इधर में हम मैनेजर बनूंगा. तू मैनेजर बनेगा. हाँ. तो मैं क्या तेरा वेटर बोल के काम करूं? तुम्हारी मर्जी. हम अरे पैसे दे देंगे. एक मिनट क्या झगड़ा करता है? सब मैच्योर लोग है ना इधर. क्या झगड़ा करता बैठता है? मैं बताती हूँ कुछ अलग करवाओ ना इनसे. मतलब? सिंगिंग. अच्छा गाता है. जब फैमिली का पिकनिक होता है ना, ये ना कराओके का माइक एक बार हाथ में लगा छोड़ता ही नहीं है. ए बावले यार ये नहीं चलता उधर रैप होना. रैप रॅप करता ना? करेंगा. रॅप करतात ना? करताना तुम्ही अरे मला काही रॅप म्हणजे काय? रॅप म्हणजे काय काय? रॅप रिदम अँड पोएट्री. रॅप करायचं जमेल तुम्हाला? अरे पण मला नाही माहिती. तुम्ही रॅपला करिअर म्हणून बघा बाबा. तुमच्या करिअरला एक वेगळी कलाटणी मिळेल. अरे पण नकोय ना कलाटणी मला. अरे सोपं आहे, काही नाहीये. हे बघा मुझे मिले 38 मुझे मिले 38 यो मुझे मिले 38 ऐसा में वैसा में जैसा वन पीस कितने कटे ट्रीज भरे कितने फीस 38 कितने कटे ट्रीज भरे कितने फीस 38 अपेक्षित सत्य तुझी टाय फीस 38 नाही रे. 38 यो दिन भर ये घूमता रात को ये जागता. क्या करता? दिन भर ये घूमता रात को ये जागता. रात भर बैठ के पढ़ाई वढ़ाई करता. पढ़ाई वढ़ाई करता. पढ़ाई करता. इतना पढ़ाई करता. मग मला म्हणता की अगं याचं डोकं दुखायला लागलं, मला कॉफी दे. मी बोलता की अरे सोन्या इथे अभ्यास करतो तू झोपत जा ना रात्रीचा. मी तुला म्हणतो ना तू बदाम देते ना तुला रात्री भिजवून, मग तुझी बुद्धी तल्लक स्मरणशक्ती तल्लक होते. म्हणून मिळतात 38 माय मदर इज अ रॉकस्टार. माय मदर इज अ रॉकस्टार. अरे क्या खतरनाक. अरे क्या खतरनाक है ये. अरे छुपा हुआ नगीना है ये. अरे छुपी हुई अदाकार है ताई तुम. और अब बाप खतरनाक है तुम. अरे जलजला ला देंगे तुम चलो होटल में. किधर आएंगे?
किधर लेके जाता है? तू हट रे. सच्ची सच्ची मेरे को लेके जाएगा अरे ताई तुम चलो. मैं परफॉर्म करेगा अरे तुम परफॉर्म करेंगे ना लोगा एडे हो जाएंगे एडे. माझा शो आज लागणार म्हणजे अरे बाई, मी जाते तुम्ही फ्रीज मध्ये कणिक आणि भाजी ठेवली आहे ती खाऊन घ्या जाते नऊ वाजता चालेल 9 वाजता शोला ये माझ्या फ्रॉक मिळेल घालायला अरे ताई तुम जो बोलेंगे वो सब तुम जिधर बोले उधर शोले. इनके घर पे चलता नहीं हो सासू कडक है ना साड़ी पहनना पड़ता है मला फ्रॉक मला फ्री पाहिजे. मला free पाहिजे. फ्री एंट्री अरे आजा ना आजा. जाऊया मग आपण अरे चलो तुम. भाजी खाऊन घ्या चिकन चिल्ली खा. चलो. चिकन चिल्ली खा. चिकन चिल्ली खा. अरे छुपे हुए चिकन चिल्ली नीर डोसा आणि घोस्ट खा. हे शेवटच्या 3 मिनिटात काय घडलं माझ्या आई? बाबा अरे 2.25 लाख रुपये वसूल करायला आलेला माझ्या बायकोला नोकरी देऊन गेला. अजून अशी घटना नको रे आयुष्यात. त्याआधी वाजा. एकदम यॉन रॉकिंग परफॉर्मन्स. क्या बात. अश्विनी ताई स्टँडिंग ओवेशन. आउटस्टँडिंग म्हणजे आउटस्टँडिंग. माझ्याकडे शब्द नाही आहेत तुमचं कौतुक करायला. तुमची एनर्जी ही माझ्या आकलनाच्या बाहेर आहे लिटरली. ईशा तुला साष्टांग नमस्कार आहे. कहार आहात तुम्ही सगळे. आय एम सो ग्लॅड की मी आज इथे आले आणि तुमचा लाईव्ह परफॉर्मन्स मी आज पाहू शकले. खरोखर सांगते हे भाग्य आहे माझं. खूपच गोड. किती भारी. धन्यवाद सई. ईशा मी या क्षणाची खूप वाट पाहिली आहे. मंडळी आज गौऱ्या पहिल्यांदाच चाललाय एका अल्बम सॉन्गच्या शूटिंगसाठी. चला तर बघूया त्याच्या करिअरची ही नवी सुरुवात. त्याच्या आयुष्यात हास्याचं कोणतं नवं वादळ घेऊन येते ते. ही धमाल घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. वन्या कम खा थोडा नाचना भी आहे उधर. हेलो एवरीवन. I'm गौरव मोरे फ्रॉम पवाई फिल्टर पाडा. आता आपण हास्य जत्रा सोडणार आहे. कितव्यांदा? 350 हे फायनल आहे. गौऱ्या सुरुवातीचा पॅच ना लय बोर करतोस तू. पुढे जरा बरोबर असतं तेव्हा लगे ना. हे नको घेऊ. माझ्या नादा लागू नको. हा गॉगल घे ते श्यामला देऊन चल. चला सांगतो तेवढं करायचं. त्याची कंटिन्युटी आहे. निघ चल लवकर चल. लागला सांगायला. पण फायनली मी हास्य जत्रा सोडतोय. बस झाला आता. त्याचं मेन कारण सांगतो. हॉलिवूडचं गाणं आहे आपल्याकडे. काय गौऱ्या? हॉलिवूडचं गाणं आहे. हॉलिवूडचं शूटिंग जळगावात होणार आहे. गाणं हॉलिवूडचं आहे ते इंडो एशियन फिल्म असतात ना इंडो इंग्लिश वगैरे त्या पद्धतीचं गाणं आहे. कडक हा भाई, अरे कडक पाहिजे. तू माझ्या पायावर पाय करिअर होईल. या तुम्ही. मारीन. तुमची ओळख करून देतो काही. अरे गौरव मोरे सर. अरे सर प्लीज वा 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 सर. क्या बात आहे सर. मला आनंद होतोय सर. अरे तुम्ही आमच्या अल्बमला जे काय तुमचे पाय लावले ना. अरे सर थांबा ना. या आपल्या अल्बमच्या हिरोईन आहे प्रिया मॅडम. गौरव मोरे सर. हाय गौरव. हाय. आज धमाल करूया. काय करूया? धमाल करूया आज. चला मग धमाल करूया. तसंच बोललो मी गाण्याचं. सर हे कोण आहे? माझा मित्र बने करिअर करायला आलाय बिचारा. मग बॉय म्हणून लागलाय तुम्ही? नाही ना बाबा मी चेहरा बघितलं तुला सांगत होतो जरा असे कपडे घालून जा. कळलं? भाऊ बसून घ्या तुम्ही. सर मुख्य ओळख करून देतो. होय. अम्मा इकडे. ह्या आपल्या कोरिओग्राफर आहे चेतन अम्मा. गुरुजी हॅलो. गौरव मोरे. हाय हाय हाय. आणि हे यांचे असिस्टंट आहे. असिस्टंट कोरिओग्राफर आहे मी. काय नाव तुमचं? ओंकार राऊत. ठीक आहे चला. या अम्मा आहेत. ह्या सेट करणार सगळा डान्स. वा वा वा. अम्मा. डान्स सेट आहे आपला सर. डोंट वरी तुम्ही टेन्शनच घेऊ नका. नाही टेन्शन नाही. मी चॅलेंज घेऊन आलोय. प्रभुदेवा ऋतिक रोशन.
टायगर श्रॉफ यांनी आजपर्यंत ज्या स्टेप केल्या नाहीत ना त्या मला करायच्या आता. मला इंडस्ट्रीला हलवायचं आहे. अरे सर काळजीच कर नका ना हो. त्या कोणाकडून ते डान्स करून घेऊ शकता. पॉवरफुल अम्मा आहे आमच्या. अरे सर नाही, नाही, अम्मा. रुलाएंगे सर आप अभी. अम्मा पटकन सुरू कर. यस यस यस. Time चलो नाही. गर्ल्स बॉयज. चलो. ए लड़की लड़कियां चलो जल्दी. चलो 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 वहीद वहीद. ओके ओके चलो चलो चलो. चलो वनी अंदर रख दो. कम ऑन कम ऑन. समेश कमेन चलो. चलो गवव सर यू जस्ट सी आर यर सर. ओके ओके सर, सर. मी बसू की हाय. मैं तुम्हारी बहुत बड़ी फैन हूँ अरे सर. अरे थँक्यू हाय हाय. अरे अरे इट्स ओके हाय. बहुत आप मेरे क्रश हो मैं तेरे आप के ये मी कोण आहे तुमचा क्रश? क्रश में. इट्स ओके. हरकत नाही करेंगे एक रिहर्सल करना है. नाही डायरेक्ट ते करते. ठीक करेंगे. चलो चलो बॉयज बॉयज. रेडी गाइस रेडी. चलो चलो वेरी वेरी वेरी. द बेस्ट गर्ल. कैमरा रोलिंग. साउंड. क्या हुआ क्या हुआ काय झालं क्या हुआ क्या हुआ? क्या बनी बनी क्या कवी है काय झालं अम्मा काय झालं? क्या कवी क्या है तू सॉरी. क्या हुआ मैं गलती से नहीं किया मैं. बापरे बाप. गलती से किया सॉरी. काय जोरात पाय दिला यार पायावर. क्या हुआ गवव सर पायावर पाय दिला यार माझ्या करंगळी गेली यार पायाची. अरे बनी क्या कवि है तू सॉरी सर. इनके बाजू में स्टेप है क्या नहीं नहीं क्या कवि क्या है तू नहीं क्या कर रही है वनिता? नहीं नाही हरकत नाही ते माझे फॅन आहे मला समजू शकतो पण ते डेंजर पडले पाय माझे पाय. ओके सर सर. Sorry, sir, लगा क्या, पानी sir? चाहिए आपको? अरे गौऱ्या Sorry, यार sir, ए मैं- गौऱ्या तू चुकतोस यार तू काय केलं बघितलंस का काय? तू असा का पाय फाकवतो तुझ्या बापाने असं डान्स केला होता मी केला असं डान्स. अरे असे जवळ पाय ठेवलेस तर तिकडे जाणार नाही ना तू सोपं कर ना असं काय जा करतो कोपऱ्यात जा. अरे तो सांगतोय तर ऐका हो. करा जवळ तुम्ही ठेव तसं. पाय जरा. त्या सोबत ठेवा तुमच्या ठेवा सोबत त्याला. ऐ, Sorry. तुम्हाला ऐका ना अम्मा आपण ही स्टेप आता नको करायला हे मला कळलेलं आहे. आपण पुढची करूया का? लय जोरात पाय पण पडला सर माझ्या पायावर. कंटिन्यू केलं तर बरं पडेल. नाही ना आपण काय करूया कट मध्ये जाऊया नंतर कंटिन्यू करूया. ऐका ना माझं ठीक आहे ओके ठीक तसं करूया आपण. सॉरी ठीक आहे नेक्स्ट. हरकत नाही. चलो चलो हा चलो पार्टनर बरोबर आलात हा. त्याच्या पुढे करूया. ओके ओके. मॅडम, आता ते वाला आहे ना सगळं असं वाला आहे ना आता. हा ओके माहिती- ओके डन डन. एकदा दाखवू तुम्हाला. नाही डन आहे. ओके हा. ओके चलो 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 गोइंग फॉर टेक. या. चलो रेडी. रेडी हा. चलो कॅमेरा रोलिंग अँड साउंड. पागल है दिए क्या? बनी क्या कवि है? क्या कर रहे? अरे मेरा पागल हो दिया क्या तू? पानी आ रहा है. पाणी दो पाणी आ रहा है. पाणी. सर सर बैठो पागल होती है बनी. जाओ सौ को अरे सरला बसवा सवान पाणी आणणार आहे. ओ, मित्रा क्या माँ मैंने ये मला सांगा ना ऐका ना तुम्ही जर माझा क्रश आहे हे मला मान्य आहे पण एवढं पण असं करू नका की माझा क्रश होईल म्हणून कळलं. सॉरी. गौऱ्या आहे गौऱ्या परत तुझं चुकतंय काय केलं मी? आता मी बघितलं तू तिकडे कशाला बघतोय तुझं पार्टनर इथे आहे, तिकडे बघ ना अरे अरे थांब सुपारी फोडच्यावर कसं केलं त्याला बघितलं का असं केलं माझ्याकडे बघून घाबरणार नाही मी. तू तिकडे बघितलं तर तेच होणार ना पार्टनर कडे बघ ना अरे हे करताना इकडे बघ ना काय होणार आहे का असं केलं तिने हे करताना असं केलं तर बघणार नाही मी. अरे तुझं लक्ष पार्टनर कडे पाहिजे तू चुकतोय स कवेक्ट आहे मितवाचं ऐका तुम्ही कोण मितवा? मितवाचं ऐका मितव मित्र हा त्याचं ऐका चलो मा नहीं नहीं एक काय आहे? एक काम करेंगे सर. हा ये लड़के को हम लोग नचाएंगे हिरोईन बरोबर. म्हणजे याच्या ऐवजी हा हा याला घेऊया आपण याला घेऊन करूया. अरे पण त्याला पैसे दिले ना मी ना. कोणाला? हे गौरव मोरेल पैसे दिले मी ना नाचाचे. तो फक्त तुम्हाला हवा आहे ना माहिती. हा मग पाहिजे ना तो वसूल तर झाले पाहिजे पैसे. एक काम करूया ना ह्यालाच नाचू दे हिरोईन बरोबर. ह्याला पासिंग देऊया ते दत्तू करतोय ना कसलं? हे वाला पासिंग. चलो सर ते मी करायचं ओके होईल ना मग fix कसं आहे? पटेल फिक्स ते फिक्स. मी करणार नाही मी लीडला इकडे डान्सला कळलं ना पैसे काढ. करतो चल लगेच. सर जॅकेट सर मी पण हे करायला. नको रे बाबा तू वन्या. तुझं मी करतो यार. सॉरी सर. चलो स्टार्ट से चलो एंट्री एंट्री. अच्छा माँ. चला Come on guys. Come on, boys. चलो चलो कम ऑन. रेडी गर्ल्स बॉयज. Woo woo. Come on guys. Ready mom. अच्छा करेंगे कैमरा रोलिंग साउंड. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा सोमवार. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.